नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करतो एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीजमध्ये असणार आहे. एक स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. आजचे दोन्ही पावरे खास आहे, कारण त्यांनी एक तपश्चर्या प्रगती या क्रिकेटच्या ह्यामध्ये आणि कित्येक क्रिकेट घडवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. एका बाजूला आपण यशस्वी करणार चंद्रकांत शिंदे सरांना ऐकत आहोत आणि सोबत असतील विक्रोळी या संघाचे संघावालक अर्थात अमोल मात्रे सर. दोन्ही पावड्यांचं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू. सर, कसं वाटतं या पॉडकास्ट सिरीजमध्ये? खूप छान. मस्त एकदम म्हणजे काहीतरी नवीन आहे आणि एके स्पोर्ट्स इव्हेंट खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म देते आहे आणि दाही दिशाला ते पोचतील ह्या मार्गाने. तर खरोखर सगळ्यांचं अभिनंदन की खूप छान इव्हेंट तुम्ही घेतलाय. ही खरोखरच चांगली संकल्पना आहे, की जसं चंद्रा म्हटलं तसं की एक नवीन संकल्पना आणि एक नवीन प्लेयर्स लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळणं किंवा जुन्या खेळाडूंविषयी म्हणा, नवीन खेळाडूंविषयी मग त्यांचे विचार जाणून घेणं, जुन्या खेळाडूंचे त्यांचे एक्सपिरियन्सेस जाणून घेणं आणि ही गोष्ट सगळ्यांना जाणून घेणं किंवा माहिती होणं गरजेचं आहे, की क्रिकेट कशा पद्धतीने आधीची पिढी म्हणा, आत्ताची पिढी म्हणा, त्यांचे ओव्हरऑल सगळे एक्सपिरियन्सेस. सो हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे आणि 100% मी एके स्पोर्ट्स इव्हेंट्स आणि सगळ्यांच्या त्यांच्या सहकाऱ्यांना खरं तर त्यांचे आभारही मानेन आणि त्याला विशेष पण गुड विशेष पण दे की त्यांची ही उत्तरोत्तर प्रगती हो. चला सुरुवात करूया. तर डेली रुटीन, दोघांचं डेली रुटीन मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे जॉब, बिझनेस, क्रिकेट या सर्व गोष्टी तुम्ही कशा ऍडजस्ट करता या आताच्या काळामध्ये? आता सध्या तर मी अडानी इलेक्ट्रिसिटीमध्ये आहे, सुपरवायझर आहे, व्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये आहे. डेली रुटीन माझं नेहमीसारखंच आहे. सकाळी कामावर जाणं, संध्याकाळी येणं, थोडं एक्सरसाइज, रनिंग, फिट नेणं ठेवण्याचा स्वतःचा प्रयत्न आहे आणि क्रिकेटशी मध्येपर्यंत जुळून राहण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. मी माझं रुटीन मी असं मी सोमय्या कॉलेज केली. सोमय्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग माझं कंप्लीट केलं. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि इनिशियल फेजमध्ये मी काही जॉब्स केले, जसं कॅरियर एअर कंडिशनिंग म्हणा, ब्लूस्टार म्हणा, या कंपनीत जॉब केले. 2012 साली मी माझी कंपनी चालू केली, ऑक्सिजन एअर कंडिशनिंग अँड एनओपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यामार्फत मी एअर कंडिशनिंग प्रोजेक्ट्स ऑल ओव्हर इंडियामध्ये करतो. त्याचं कॉर्पोरेट ऑफिसेस म्हणा, मॉल्स म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा. सो बेसिकली जे कमर्शियल प्रोजेक्ट्स असतात, त्याच्यामध्ये पूर्ण डिझायनिंग पार्ट असतो, सेल्स अँड सर्व्हिस पार्ट असतो, तो मी एक्झिक्यूट करतो. आणि कालच मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे म्युझियम, जे फार एक त्याची बीके आपण शरद पवार सर म्हणा आणि सुनील गावस्कर सर म्हणा यांचा पुतळ्याचं अनावरण झालं. तर त्या म्युझियमचं एअर कंडिशनिंगचं काम सुद्धा आपल्या कंपनीने कालच पूर्ण केलं. सो क्रिकेटशी निगडीत जे काम होतं ते खरोखर माझ्यासाठी एक मानाचा भाग आहे असं मी म्हणेन. म्हणजे क्रिकेट आणि शिक्षणाचं खूप चांगलं तुम्ही बॉन्डिंग धरून आणलं आणि त्यामुळेच तुम्हाला आता हे यश मिळालेलं आहे. ॲब्सोल्युटली. कारण शेवटी शिक्षण हा फार इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. म्हणजे आज तुम्ही म्हणा तर नुसतं क्रिकेटवरती तुम्ही पूर्ण आयुष्य तुमचं घालवू शकत नाही. सो तुम्हाला खेळाबरोबर तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असणं हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर एज्युकेशन कंप्लीट करून खेळाकडे लक्ष द्याल, तरी ते समन्वय तुम्हाला साधता येतो. तर मग आता तुमची सुरुवात कशी झाली त्याकडे आपण वळणार आहोत. क्रिकेट हा खेळ सर्वांच्या जीवाभावाचा विषय बनलेला आहे आणि क्रिकेटनेच आपल्या सर्वांना ओळख दिलेली आहे. तर ती ओळख कधीपासून तुम्हाला मिळाली चंद्र सर? मुलांना की अंडरआर्मची सुरुवात असते. कुठलाही क्रिकेटर डायरेक्ट ओव्हरआर्मच्या मागे नाही लागत. तो अंडरआर्म पासून बिल्डिंग खाली सुरुवात होते. 83-84ची सुरुवात आहे ही. आणि मग असं खेळत 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 असताना अंडरआर्म खेळता खेळता असं ही खरी सुरुवात झाली. मग ओव्हरआर्मकडे वळलो. ओव्हरआर्मकडे पहिली संधी मला आमचे कमलाकर केळुसकर आहे टाटा मिल कंपाऊंडमध्ये, त्यांनी मला दिली होती आणि तिथून ओव्हरआर्मची जी खरी सुरुवात झाली माझी. आणि मग तिकडनं घंट्या गणपती, त्याच्यानंतर आमचा सदानंद स्पोर्ट्स क्लब, परळ पॅकर, कांतीभवनचा आमचा संघ स्मृती, ते करत करत असताना मग विक्रांत खोत मला घेऊन गेले षटकार स्पोर्ट्समध्ये. मग षटकारमध्ये बराच काळ गेला. त्याच्यानंतर आमच्या संघाचं नाव नरेश इलेव्हन झालं आणि मग पुढे राहुल इलेव्हनचा प्रवास सुरू झाला. म्हणजे खूप संघांकडून तुम्ही अनुभव शिकून शिकून आता एक परिपक्व म्हणून बनला होता. येस येस. नक्कीच तुमच्याकडे परत येणारच आहे मी. अमोल सर, तुमची सुरुवात कशी झाली? माझी मी इंडियन आता जेव्हा 10वी कंप्लीट झाल्यानंतर क्रिकेट तर घरामध्ये माझा नाहा पण खूप सुंदर क्रिकेट खेळायचा नरेश शुरी मग. जे लेजंड नरेश शुरी जी एक स्पर्धा म्हणजे माझा नाव नरेश शुरी होतो.
त्याच्या थ्रू तो ग्राउंड क्रिकेट असताना आणि मी विक्टोरीमध्ये क्रिकेट खेळायचा मी किती आवड होती. आणि मग 10वी ची एक्झाम झाल्यानंतर जसं आपण ग्राउंडवर जातो अदारपासून सुरुवात होती. पण चांगलं क्रिकेट खेळायसाठी म्हणून जेव्हा ग्राउंडवर गेलो त्यावेळेस मग अविनाश आंबरे म्हणून आमच्या विक्टोरीतले एक आमचे ओळखीतले आहेत. त्यांनी मला ओव्हरआर्मसाठी ग्राउंडवर घेऊन गेले. कमलाकर सोनावडे हे पण एक नाव मी आवर्जून की त्यांनी खूप मला या गोष्टींमध्ये इनिशियली खूप सपोर्ट केला. आणि एक तुम्हाला एक बॅकअप जो लागतो तो त्यांच्या थ्रू मला मिळाला. आणि मग तिथून नंतर मी विक्रोलीमध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मग तिथे बंड्या लाड सर होते, करुणा होते, ते दोघे. त्याच्यानंतर मग पुढे तुम्ही बघाल तर चंद्रकांत शिंदे याचाही मोलाचा वाटा आहे. रमेश शर्मा यांचं नाव मला आवर्जून द्यावंसं वाटतं कारण त्यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे मला या स्टेजवर आणणं. आज रमेश आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचं नाव घेणं हे मला माझ्यासाठी अनावार्य आहे. आणि या सगळ्यांच्या मार्फत मग नंतर क्रिकेट माझं चालू झालं आणि तसंच एक एक म्हणाल तुम्ही 93-94 पासून क्रिकेटमध्ये मी माझं पदार्पण केलं. खूप छान. राहुल इलेव्हन या संघाकडे तुम्ही पोहोचलात आणि राहुल इलेव्हन जेव्हा तुम्ही राहुल इलेव्हनकडे खेळलात, तर सुरुवातीपासून तुम्हाला कॅप्टन्सी मिळाली की त्यासाठी थोडी वाट का? नाही जेव्हा षटकारमध्ये खेळत असताना षटकारमध्ये चांगल्या खेळायला लागलो की ऑटोमॅटिकली तिकडचा पार्ट थोडासा माझ्या सुपूर्द करण्यात आला. मग हळूहळू नरेश इलेव्हन झाल्यानंतर पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आली. आणि मग राहुल इलेव्हन नरेश इलेव्हन पासूनच ती जबाबदारी माझ्याकडे होती. ती अगदी अगदी शेवटीपर्यंत ती जबाबदारी माझ्याचकडे होती. आणि जबाबदारी जरी असती तरी जो खेळाडूंचा जो इफेक्ट आहे, खेळाडूंचा जो विश्वास आहे, तो खूप महत्त्वाचा होता. आणि खेळाडूंना कळायचं की चंद्रा नेमकं कुठली चाल करतोय, कुठले प्यादे हलवतोय. ते खेळाडूच आमचे एवढे हुशार होते की ती स्टेप घेतल्यानंतर ते लगेच लक्षात यायचं त्यांना की अरे यार परफेक्ट. आणि इकडे कुठला दुजाभाव नसायचा. जरी वाद असतील संघातले तर ते संघातले वाद मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आत नाही. तर ते कधीच मनात नव्हतं की यार याचं माझं खटकतंय, त्याचं माझं खटकतंय, तर हा नाही पाहिजे. नाही, दुश्मन जरी असला तरी तो ज्याची जिथे जागा आहे तोच खेळणार. अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात की मोठे मोठे प्लेयर किंवा मी पण संघाच्या बाहेर बसायची पाळी आली आहे. मग बसायचं की नाही बसायचं संघाने ठरवलंय. अशा गोष्टी होत असतात. तर अशा पद्धतीने तो दारोमदार माझ्याकडे आला आणि तो शेवटपर्यंत जोपर्यंत मी खेळत होतो तोपर्यंत होता. आता फक्त मी क्रिकेटशी जुडलेलो आहे. कधीतरी असं वाटतं की 40-50 प्लस खेळावं तेव्हा खेळतो. नाहीतर मी फिटनेससाठी थोडासा प्रयत्न करत असतो. अमोल सर, मला असं वाटते असा एक खेळाडू जो सातत्यानं एका संघासाठी खेळलाय, म्हणजे मला असं वाटतं तुम्ही विक्रोलियन्स या संघासाठी खूप जास्त काळ खेळलेला आहे. तर तो एक्सपिरियन्स कसा व्यक्त करा? जे काही क्रिकेटमध्ये जे काही असं मिळालेलं आहे, काही स्वरूपाचं म्हटलं की नाव म्हणा किंवा जे काही डेनिस बॉल क्रिकेटनीच दिलेलं आहे आणि विक्टोरियन्स क्रिकेट म्हणा, विक्टोरियन्स, राहुल, प्रेस्ली, अमृत या काही सामन्यांसाठी मी खेळलो त्यांच्याच थ्रू मला मिळाले तर. सो म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट असं आहे की तुम्हाला आता सगळं काही त्यांनी आपल्याला दिलं तर आपल्याला पण परत काहीतरी देणं हे आपलं कर्तव्य असतं असं मला वाटतं. तो त्या पद्धतीने अजूनपर्यंत क्रिकेटशी जोडलेले आहे. आणि विक्रोलेज मला तर खरं तर विक्रोलेजचा संघ 1982 साली स्थापन झाला. म्हणजे त्याच्यानंतर आमचे सगळे सिनियर्स जेवढे केलेले जसं मी बंडालाल सरांचं नाव घेतलं. अजून असे भरपूरसे सिनियर्स आहेत. मी सगळ्यांचीच म्हणजे मनोज तोडकर आहे, किशोर शिंदे आहे, सुहास पाटील आहे, विनायक पाटील, पप्पी म्हणून आमचं हे सगळे जुने क्रिकेटरचं त्यांनी हा संघ खरं तर घडवलेला. आणि त्याच्याचमुळे मला सगळं नाव मिळालं. सो 2007 साली या संघाची धुरा मी परत एकदा माझ्या हातात घेतली, जिथून मी हा संघ पुढे कंटिन्यू ठेवला. आणि त्या नावाचं कारण शेवटी ज्यांनी तुम्हाला नाव दिलं त्या संघाचं नाव टिकवणं जोपर्यंत का होईना तोपर्यंत ते आपलं कर्तव्य मी समजतो. म्हणूनच 2007 ते 2025 तुम्ही बघा ऑलमोस्ट एक 17-18 वर्ष माझा हा संघ पुढे चाललेला आहे. कधीपर्यंत जोपर्यंत मला झेपेल जमेल तोपर्यंत मी 100% हा संघ आणि त्याचं नाव टिकवण्याचा प्रयत्न करेन. संघांचा उल्लेख होतोय तर आपण तुमच्या काळातल्या संघांची माहिती घेणार आहोत. मी संघांची नावं घेईन आणि तो संघाचा विशिष्ट गुण कोणता आहे त्या संघाचा, ती माहिती आम्हाला तुमच्याकडून हवी आहे. तर प्रेसी इलेव्हन. गुड टीम. पहिलं प्रेसीचं नाव पहिलं होतं हे प्ले बॉय. बरोबर बरोबर बोलला, प्ले बॉय. आणि त्याच्यानंतर ते नाव प्रेसी झालं.
पण सॉलिड म्हणजे बोलतात ना, एक इंडिया पाकिस्तान मॅच काय असते ना, तर ती रमेश बरोबर खेळायची आणि प्रिन्सी बरोबर खेळायची. तर तो एक पार्ट होता. असं तर आमचे काही ठराविक टीम्स होत्या, त्यांच्याबरोबर ते बोलताना लग्नच झालं होतं. त्यांच्याबरोबर फाईट मॅचेस व्हायच्याच. मॅचलेस. मॅचलेस सवालच नाही. मॅचलेस त्या क्वालिटीमध्ये आहे ना, टॉपर टीम. पण नंतर आमचा पण मेळ होत गेला, खेळत गेलो, भिडत गेलो, तर त्याच्यामुळे समजायला लागल्या त्या गोष्टी, जिंकणं हारणं, जिंकणं हारणं. पण जर त्यावेळेचा तुम्ही आता मी बोललो ना, की तेव्हा मोठी टीम होती, पण त्याच्या आधी पण मोठी टीम होती. जसं तुम्ही सांगताय तसं. टिळक चौक. टिळक चौक फायटर टीम. म्हणजे टिळक चौक बरोबर बरेचसे बलाढ्य खेळाडू पण होते आणि मजा यायची त्यांच्याबरोबर खेळायला. एकदम फिल्डिंगचे तर मला फिल्डिंग जर कोणाकडनं शिकायला मिळाली ना, त्याच्यात एक टिळक चौक, दुसरा भाऊ पेडणेकर आणि तिसरा तो तुमचा आमचा बंड्या लाड. यांच्याकडनं हा फिल्डिंग क्रिकेटचा खूप मोठा हार्ड आहे हा. ज्याला फिल्डिंग कळेल तो दिलसे खेळेल, त्याला फिल्डिंग शिकवायचीच गरज नाही. दिलसे. आणि जर फिल्डिंग शिकवायला लागते याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. बरोबर. त्रिशूल 11. हा, ती पण फायटर टीम. त्याच्यातले पण प्लेयर पण एकदम मस्त होते आणि हलका बॉल स्पेशालिस्ट होत्या ते. हलका बॉल स्पेशालिस्ट होते. त्यांच्या आमच्या मॅचेस एकदम काट्याच्या व्हायच्या आणि मजा यायची त्यांच्याबरोबर पण खेळायला. फायटर टीम. अमोल सर, आपण आपल्याकडून मी काही संघांची माहिती जाणून घेतोय. अमृत 11. अमृत 11 म्हणजे मला वाटतं त्याच्या आधी सालिना म्हणून नाव होते त्याचं. त्याच्यानंतर ते अमृत 11 तर आम्ही एक म्हणतात का लॉईड यांचे जो सर्वेसर्वा जे लॉईड, अमृत 11 आणि लॉईड आणि सोनू त्यात आपल्या हयात नाही आहेत. सोनू ज्यांनी ही टीम, ज्यांच्या नावामुळे हे अमृत 11, त्यांच्या आय थिंक शाळेचं का आईचं नाव आय थिंक अमृत असं काही, त्याच्यामुळे ते नाव अमृत 11 म्हणून पडतं. सो हे सगळे लोक या अमृत 11 त्याच्यामध्ये ऋषी होता, योगेश होता, बासिल होता, अशी खूपशी लोक, हर्षल, अऊ, भरत, त्याच्या आधीचे काही लोक. तो इट वॉज अ व्हेरी गुड टीम आणि एक बॅलन्स टीम म्हणतो ना, सो ज्याच्यावर खेळायला खूप मजा यायची. अमृत 11 वॉज वन ऑफ दोस्त. राजेंद्र 11 अर्थात बंड्या 11. राजेंद्र 11 मध्ये सुद्धा जर का तुम्ही म्हणाल ऑल टाइम ग्रेट अंधार विरोधी भरत वाघेला, ज्याला आपण चुवाच्या नावाने ओळखतो, जोनस म्हणा, नितीन कोरी म्हणा, मनीष होता, चंदू वन ऑफ द पापे. तुम्ही अशी असंख्य नावं घ्या, हे तुमचे त्यांचे 11 का 15 नावं तू तिथे घ्या ना, पोटे तीनचा तुम्ही अमृत म्हणतात, राजेंद्र 11 म्हणताय, पॉलराज पॅटल अजून म्हणताय तुमचे, तर ती 15 नावं अशी होती. 11 नाही म्हणत, म्हणजे 15 नावं होती. 15 नावं अशी होती की तुम्हाला प्रत्येक एक हर्डर क्रॉस करणं हे सोपं नव्हतं. सो या सगळ्या टीम्स बद्दल जितकं आपण बोलावं तितकं कमी आणि खेळायची जी मजा होती. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही जेव्हा चांगल्या संघांसमोर आणि चांगल्या प्लेयर्स समोर खेळता, तेव्हाच तुम्हाला तुमचं लेवल कळतं. आणि जर तुम्हाला स्वतःचं नाव टिकवायचंय किंवा तुम्हाला स्वतःचं नाव पकवायचंय, तर तुम्हाला याच लोकांसमोर जर तुम्ही परफॉर्मन्स केला किंवा यासमोर उभे राहू शकला, तरच तुम्हाला तुमचं नाव करता येणं होतं. आणि ती म्हणजे सांगेल तेवढं तुम्ही. राहुल 11. इज अ ऑल टाइम ग्रेट टीम. आज जसं सगळ्या टीम बद्दल मी म्हणतोय, कारण ज्या टीमनी म्हणजे आज माझ्यासाठी असं होतं की विक्रोलेच खेळणं एक प्राईड आहे. तसं राहुल आणि प्रेसी आणि अमृत ह्यांच्यात खेळण्यासाठी एक म्हणजे मी आज फोनी पण मला विचारलं आणि जेव्हा अनाउन्समेंट होते की मी राहुलसाठी खेळलोय, तर माझा ऊर असा मध्ये मोठा भरून येतो की मी स्वतःला लकी समजतो की मला ह्यांच्यासारख्या लोकांमध्ये वावरता. म्हणजे मला माहिती आहे की माझा खेळ एक ॲव्हरेज खेळ जरी असता तरी त्या खेळामध्ये पण माझा एक रोल होता आणि त्या रोलसाठी मी त्या संघात होतो, याचा अभिमान मला आहे. कारण आज राहुलमध्ये तुम्ही बघाल तर चंद्र तुम्हाला सांगेल, बाकी मी 100-150 लोक असतील जे राहुलसाठी खेळले. त्याच्यात तर जर का एक नाव माझं आहे आणि जी अजरामर टीम आहे त्याच्यामध्ये जर आपलं नाव घेते, तर ती गोष्ट माझ्यासाठी फार मोलाची आणि फार अभिमानाची. या विषयावर मी बोलीन. यांनी जेव्हा संघात आला, करुणाकर कोट्यान घेऊन आले आणि त्यांनी त्याची जी जागा होती ना, ती परफेक्ट भरून काढली. त्याने स्वतःच्या तोंडाने ते सांगणं योग्य नाही, ते मी सांगेन. त्या गावाचं नाव मी विसरलो. दिघा. अगेन्स्ट द विंड 3 बॉल 18 पाहिजे होते, त्याने मारले. म्हणजे अजून काय पाहिजे? संघासाठी काय पाहिजे? जिंकणं पाहिजे ना. ते करून दाखवलं. विटावायला एक इनिंग मी बघितली त्याची.
एक्स्ट्रा कव्हरला बॉल बनवून मारणं 2चे फटके सोपं नसतं. ते मी बघितलं. त्यांनी तेव्हा टेबल साफ केलाय. पण तेव्हा राहुलला नव्हतं, तर दुसऱ्या संघात होता, पण त्याने ते करून दाखवलं. म्हणजे हे मी पाहिलेल्या गोष्टी आहेत, की एखादा खेळाडू एखाद्या संघात जेव्हा येतो, उगाच येत नाही. काहीतरी त्याच्याकडे स्पार्क असतो आणि त्या स्पार्क संधीचं सोनं जो करून दाखवतो ना, तोच तो खेळाडू असतो. खेळला आणि झटकन टीमच्या संघातून बाहेर गेला किंवा बाहेरच बसायला लागला, मग त्याच्यात काहीतरी कमतरता असते. कळलं? तर आता ते म्हणून मी तो विषय काढला, की त्यानेच ते स्वतःच्या तोंडून सांगणं बरं योग्य नाही, म्हणून मी सांगितलं ती गोष्ट. परफॉर्मन्स तर तुमचा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगला झाला असेल, पण अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल प्राइजेस म्हणजे मॅन ऑफ द मॅच असेल, बेस्ट बॅटर, सिरीज हे पुरस्कार तुम्हाला मिळालेत, तर अशी कुठली स्पर्धा लक्षात आहे? एकदम आठवून सांगेन. कारण जसं बरखाची टुर्नामेंट व्हायची ना, तिथे तर रणजी ट्रॉफी प्लेअर पण खेळायचे. तसंच आर.के. एशियात नंबर 1 त्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेट. आणि तेव्हा मी जेव्हा 89ला खेळलो, राहुल इलियान आम्ही फायनल मारली, चॅम्पियन झालो, मॅन ऑफ द सिरीज ₹40,000 मला मिळाले त्यावेळेला त्या काळात. हे झालं पहिल्या वर्षीचं. दुसऱ्या वर्षी परत आम्ही फायनलला हरलो, तेव्हा बॅटिंग प्राइज 25,000 मिळालं त्या काळात. तिसऱ्या वर्षी परत फायनलला आलो, परत मॅन ऑफ द सिरीज 40,000 मला मिळाले. ओके. आणि चौथ्या वर्षी आम्ही फायनलला हरलो. पण 5व्या वर्षी ती 96ला टुर्नामेंट आम्ही खेळू नाही शकलो, कारण आम्ही थोडा लेट आलो. कमिटीने आमच्यावर ॲक्शन घेतली, डिसिप्लिन ॲक्शन. आणि त्याच्याबद्दल मला काय ऑब्जेक्शन नाही आहे, की त्यांनी डिसिप्लिन ॲक्शन घेतली, ते त्यांचं नियमानुसार घेतली. आमची चूक आहे तर संपला, विषय संपला. तर त्याच्यात मला खोलात जायचं नाही. तर ते त्यांचं अशा पद्धतीने ते त्याच्यानंतर बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये टीव्ही मिळणं, फ्रीज मिळणं. एक टुर्नामेंटला विनोद कांबळीचे असते, मला मॅन ऑफ द सिरीज पण कलर टीव्ही मिळाला. तर असे असंख्य बक्षिसं मिळाली. पण ठेवणीतले लक्षात राहणाऱ्या काही गोष्टी आहेत, की नायगावला रेफ्रिजरेटर मिळाला. तर ह्या खेळाचे पाठ झाले. आणि आमच्यामध्ये कसं होतं, की एकच लक्ष होतं, की जिंकायचंच आहे. कसं जिंकताय ते तुम्ही ठरवा, पण जिंकायचं. पण शिव्या गाळ्या कोणावर करायच्या नाही मैदानात. ते हेवे देवे चालतात. तर अशा पद्धतीचा ते खेळ झाला. आणि एशियात त्याच्यामुळेच आम्ही ऑल ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक्सपोजर झालं. हे आहे राहुल इलियानचं नाव. आणि बाबा रॉड्रिक्स. बाबा रॉड्रिक्स तेव्हा मेन होते. आणि हे आपले मिथुन चक्रवर्ती दादा ते मेन होते. आणि ती टुर्नामेंट ते चेंबूरला करायचे, सुभाषनगरमध्ये. अमोल मात्र सरांच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट नाराजी दिसते. आता तेच सांगतील का? नाराजी सिंह आहे, कारण जसं आर.के. नाथची बाकी संपल्या आज आपण असंख्य टुर्नामेंट आपण बघतो आणि असंख्य टुर्नामेंट होतात. प्रत्येक प्लेअर आपापल्या पद्धतीने आपापल्या सगळ्या टुर्नामेंटला चांगल्या टुर्नामेंट असतात. पण आर.के. खेळणं एका प्लेअरसाठी त्यावेळेस म्हणजे इट वॉज नॉट काय म्हणतात इझी तर नाहीच. आणि तो कोणही प्लेअर आर.के. नाही खेळू शकतो. सो ज्यावेळेस मी प्रेसिडेंटला होतो आणि खेळत होतो त्यावेळेस अशी एक संधी म्हणजे आम्ही आर.के.च्या मॅचेस बघायला जायचो. आणि मला आठवतं की त्यावेळेस साई सर्व्हिसची एक मॅच चालू होती आणि कल्याण एस महेश मकवाना हा एक द्वंद्व ग्राउंडमध्ये चाललेलं. आणि त्यावेळेस महेशला 2 6 कल्याणीने मारले आणि कधी तिसरा बॉल त्या पद्धतीने बॉलिंग महेश ती कल्याणीचा विकेट काढलेला. हे सगळं आम्ही रस्त्यावर बसून बघितलेलं आहे. किंवा मंदार गरुडे जेव्हा मॅन ऑफ द सिरीज झालेले त्यावेळेस त्याची ती खेळी म्हणा, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक स्वप्न टाईप होतं. आणि तुम्हाला आर.के. खेळायला मिळणं हे म्हणजे टेनिस बॉल प्लेअरसाठी इट वॉज लाईक प्लेइंग अ वर्ल्ड कप. म्हणजे त्याच्यापेक्षा खालची फिलिंग होऊच शकत ही अशी फिलिंग होती. आणि मला ती संधी मिळणार होती ज्यावेळेस एक वेळ आर.के. थांबलेली आणि नंतर परत एकदा आर.के. सुरू होणार हे कळलेलं. पण फॉर सम रिझन्स त्यावेळेस ते म्हणजे ज्यावेळेस संधी मिळणार आणि ज्यावेळेस ते होणार असं ऐकण्यात आलेलं. आणि त्याच वर्षी फॉर सम रिझन ती झाली नाही. तर तो हार्टब्रेक किंवा तो जो रिग्रेट आहे लाईफचा तो आजही माझ्या मनामध्ये आहे. कारण इट वॉज नॉट अन इझी किक आणि की सगळ्यांनाच अचीव करणं पॉसिबल नव्हतं. सो माझ्यासाठी जर तुम्ही म्हणाल तर मला आर.के. खेळायला नाही मिळाली आणि खेळायला मिळणार होती. ही फिलिंग पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे की खेळायला मिळणार होती पण नाही खेळू शकलो. ही आयुष्यभर माझ्या मनामध्ये खंत आहे. त्या काळचा तो वर्ल्ड कप
टेनिस बॉल क्रिकेटचा म्हणजे राज कपूर मेमोरियल ट्रॉफी, बाबा रॉड्रिक्स आणि मिथुन चक्रवर्ती, मिथुन दा, त्या काळचा खरोखर तो वर्ल्ड कप होता. आणि खरोखरच बोलतो ना अमोल, ते बरोबर होतं. एक खेळाडू जो जो चमकला आहे तो असा फक्त चालायचा ना तर 400-500 लोक त्याच्या मागे 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 यायचे. असं वाटायचं की यार आम्ही इंडियाला खेळतो की काय, असं तेव्हा फील यायचं. अशा प्रकारचा आर्के ट्रॉफीने एक वेगळा चमत्कार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडवला होता त्या काळात. कारण काही असू शकतात ती स्पर्धा बंद होण्याची, पण ती स्पर्धा अशी बंद झाली त्यानंतर त्या लेवलची किंवा तितकी बक्षीस देणारी स्पर्धा परत आली का? आली आली त्याच्यानंतर अपग्रेडेशन म्हणतात ना ते वाढलं. सुप्रीमो आले, पण पोतनी साहेबांनी एक वेगळं वलय निर्माण केलं आणि एशियातली टुर्नामेंट वर्ल्डमध्ये घेऊन गेले. ही एशियात होती पण ती वर्ल्डमध्ये घेऊन गेले. कारण ही पण गेली असती, ही पण वर्ल्डमध्ये, पण तसं आता जे माध्यम आहे ते माध्यम त्यावेळेला नव्हतं. तेव्हा बाबा रावडे आणि हे होते ना आपले मिथुन चक्रवर्ती, तर त्यावेळेला ते माध्यम नसल्यामुळे ती वर्ल्डमध्ये गेली नाही. पण ते व्हिडिओच्या क्लिप्स आहेत काय, व्हिडिओ रेकॉर्डच्या काही काही क्लिप्स आहेत. की वगैरे तर व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायची. तर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या कॅसेट्स अशा पद्धतीच्या त्या गोष्टी त्यावेळेस चालायच्या. सो युट्यूब नव्हतं किंवा लाईव्हचं माध्यम नव्हतं. किंवा आता जसं आपण बघतोय सगळं सोशल मीडिया ज्या पद्धतीने ज्या लेवलवर गेलेलं आहे तसं काही नव्हतं त्यावेळेस. अमोल सर, मग कधी कधी असं वाटते की एक जनरेशन पुढे जन्माला यायला हवं होतं. अजिबात वाटत नाही. कारण तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस युट्यूब नव्हतं, आजही आम्ही 30 वर्षानंतर इथे बसलेलो आहे. तर जर का एक जनरेशन पुढे जायची जर का तुम्ही म्हणताय किंवा चंद्रकांत शिंदेबद्दल जे काय आपण जे लेजेंड्स बद्दल आपण बोलतोय, की ज्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे ना, ते लोक म्हणजे शेवटपर्यंत विसरणार नाही. कुठल्याही खेळाडूबद्दल म्हणा, कुठल्याही खेळाडूची गिरीप म्हणा, त्यासाठी म्हणजे मी असं नाही म्हणत. बघा आता जे अपग्रेडेशन झालेलं आहे ही चांगली गोष्ट आहे. काळाची ती गोष्ट काय म्हणतात, काळाची किंवा वेळेची ती गरज आहे म्हणा आता. पण त्याचा अर्थ हा होत नाही की जे पास्टमध्ये खेळू केलेले, कारण त्यांचं नाव आजही आपण नॉर्थ ब्रॅडमॅन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कोणाला म्हणतो तर उमेश मांजरे यादव म्हणतो. व्हेरी गुड. आणि मला नाही वाटत किंवा सत्यदेव गायचूर सरांचं नाव घ्या किंवा गोलबट्ट्या सरांचं नाव घ्या, बन्नेलाड सरांचं नाव घ्या, असंख्य म्हणजे शेखर आंबेडकर, विवेक कदम सर, आज तुम्ही कितीतरी नाव, म्हणजे ही सगळी आधीची पिढी, म्हणजे ज्यावेळेस मी फक्त त्यांचा खेळ बसून बघत होतो, त्याच्यानंतर मी खेळलो त्यांची नावं तर वेगळीच आहे. पण ह्या सगळ्यांची नावं पण आज आपण का देतो? आणि आताच्या पिढीने ते खरं तर त्यांचा खेळ बघितला नाही, पण बघितला असता तर म्हणजे डोळ्याची पारणं पेटणारी. बरोबर अमोल बोलतो त्या गोष्टीची मी अगदी सहमत आहे. परफेक्ट बोललो तो. आता मी काही क्रिकेटिंग स्ट्रोक्स चा उच्चार करीन आणि त्या स्ट्रोक्सशी निगडीत कुठला क्रिकेटपटू मॅच करायचा तुमच्या काळातला ते तुम्हाला सांगायचंय. अप्परकट. अप्परकटला त्यावेळेला असं अप्परकट हा प्रकार नसून लेटकट होता. लेटकट होता. कोण खेळायला चांगली? लेटकटला मी बघितलेला प्लेअर आहे ना आमच्याकडे तेव्हा हा एक भाईजे म्हणून होते. भाईजे, संजय भाईजे परळ पॅकरला खेळायचे. अगदी लास्ट मोमेंटला असे करतात ना, असं लास्ट मोमेंटला, तर ते मला पण शिकायला मिळालं. संजय भाईजे खूप सुंदर तो लेटकट करायचे. स्क्वेअर कट. हा, स्क्वेअर कटचे पण काही 2-3 नाव आहेत. त्याच्यामध्ये विक्रोजनचं एक मुरली मला आवडतो. कुठलाही बॉल टाक स्क्वेअर कटच मारायचा. आणि शेखर आंबेडकर. कव्हर ड्राईव्ह. हा, कव्हर ड्राईव्हला मी बरेचसे प्लेअर बघितले, पण भरत लोहारचा पण एक कव्हर ड्राईव्ह वेगळाच होता. स्ट्रेट किंवा वी मध्ये खेळणारे. पप्प्याचं नाव पुढे येतं. पप्प्या कोण म्हणणार तुम्ही ओळखता? अजित गोलतकर. स्ट्रेट आणि व्ही मध्ये खेळणाऱ्यांना अजित गोलतकर. प्लेयर्स खूप आहेत बघा. प्रत्येक संघामध्ये 15-16 आहेत आणि त्यांची प्रत्येकाची शैली मिळती जुळतीच आहे. पण काय होतं, प्रश्न तसा येतो ना की मग ते एक नाव, मग त्या एका नावाला कॉन्ट्रोवर्सी होऊ नये. तर माझी अशी कोणी नाराज होऊ नका, फक्त आम्ही ही यादी जमा काढतोय. तर अजित गोलतकरांचं तर नाव मी घेईनच की अजित गोलतकर हे सरळ ते एकदम फॅब्युलस खेळायचे आणि सुंदर. पुल. हा, ही नावं खूप असतील. हा पूल ना म्हटलं की पूल मध्ये मी बघितलेला शेखर आंबेडकरच होता की जो खॅटकन फिरायचा शॉर्ट बॉलला आणि तो ना त्यावेळेला सिमेंटवर प्रॅक्टिस करायचा. त्यांच्याकडे रेग्युलर मातीत करतात तर तो सिमेंटवर करायचा. सिमेंटवरती बॉल जरा जास्त जोरात येतो
तसा टकन फिरायचा तो शेखर आंबेडकर. रिव्हर्स. हा, रिव्हर्स मध्ये मी जे आधीचे पण पाहिलेत. उमेश मयेकर म्हणून आमच्याकडे होते, रिव्हर्स मारायचे. अनिल गोलतकरला पाहिलाय, पण जरा उजवा अमित गोलतकर मला जास्त जर उजवा वाटला असेल तर अमित गोलतकर का, तर लेफ्टी 5 असून लेफ्टीचा वारा सुटला असून आमचे 5ही लेफ्टी म्हणजे काही गोष्टींनी ते अडकले आणि आउट झाले, मोठे मोठे लेफ्टी. पण या बंद्याने रायटीला वारा नाहीये, लेफ्टीला वारा आहे आणि 5 रिव्हर्स सिक्स मारले. म्हणजे काहीतरी वेगळं आहे की नाही. 2 बॉल 12 पाहिजे, रिव्हर्स 2ही मारून जिंकून दिले, काहीतरी वेगळं आहे की नाही, बरोबर ना. तर ही एक पारखी नजरचा पाठ बोलतो की हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. ते रिव्हर्सचा म्हणजे अशा आहेत असंख्य प्लेयर आहेत की रिव्हर्स खूप चांगले मारतात, पण ह्याने ते करूनच दाखवलंय ऑन द ग्राउंड. आडवे तेवढे स्ट्रोक्स खेळायचे म्हणजे पॉलिंग स्वीप वगैरे खेळायचे तुमच्या काळात? हा, होत्या ना. आता तुम्ही हे ऑफस्टोमवर कोणाला बघताय? महेश मकवाना एकमेव असा प्लेअर होता की जो तिकडे वाईड लाईन वरती जाऊन बॅटिंग करायचा. त्याने हे शिकवलंय लोकांना की वाईड लाईन वरती जाऊन पण बॅटिंग करता येते. तो महेश मकवाना आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणाला घाटकोपरचा आपला पिंटू पारचा, सेम. पण आता सर्रास झालाय हा गेम, सर्रास झालाय. कारण आता क्रिकेट नसून त्याचं वलय चेंज झालंय, हा बेसबॉल झालाय. बेसबॉल आणि बॉलमध्ये पण चेंज आल्यामुळे तो बेसबॉल झाला. तो जर MRI बॉल असतो तर तुम्हाला बोलतात ना पेशन्स ठेवूनच खेळावं लागलं असतं. या विषयावर आपण येणार आहोत MRI बॉलवर, कारण ते देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर काही गोलंदाजांना आपण रिलेट करूया म्हणजे त्या शैलीमध्ये. राईट आर्म पेस बॉलर. हरिताम पेस बॉलर त्यावेळेस बघितलेला बरोबर महान सुरेश गडेकरांना मी बघितलेलं. कारण ती व्यक्ती असं तरी एक जोरात टाकायची, यॉर्कर पे स्पेशालिस्ट आणि त्याच पेसनी ते बॉल कट करायचे. कट करणं हा डिफिकल्ट पार्ट आणि बॅट्समनला कट झालेला बॉल खेळणं, स्पिन झालेला बॉल एक वेळ बोटात दिसतो म्हणजे कट करतो माणूस. आणि त्या पेसमध्ये सुरेश गडेकरांना बघितलेलं आहे. म्हणजे मला वाटायचं की एकदम डिफिकल्ट हे होतं. एक राव मी घेईन, करुणाकर कोटी. यॉर्करचा खरोखरचा बादशाह, यॉर्करचा खरोखर. आणि ऑफ कटर पण सॉलिड टाकायचे ते, लिफ्टीला पण ते उभे करून ठेवायचे. पण आणि टप्पा पण सॉलिड. तर बघा मी परत तिकडे झालो, खूप कॉन्ट्रोवर्सी नको की प्रत्येक टीम मध्ये एक चांगलेच बॉलर आहेत, पण आता पण नाव घ्यायची पाळी आली, तुम्ही तो एक शब्द वापरला म्हणून त्या शब्दासाठी मी करुणाकर कोट्यांचं नाव घेतलं. जसं याने गडेकरचं घेतलं, परफेक्ट आहे, जोरात आणि ओके. लेफ्ट आर्मचे पेसर. लेफ्ट ऑफ पेसर त्यावेळी मला वाटतं लेफ्ट ऑफ पेसर म्हणण्यापेक्षा मोर त्यावेळेस लेफ्ट ऑफ स्पिनर्स जास्त चालायची. आणि त्याच्यात तर तुम्हाला नावं म्हणजे असंख्य नाव आहेत. म्हणजे सुनील इंदुलकर झालं, संदीप देवगी सर झाले, चंदू झाला, राजेंद्र इलेव्हनचा चंदू झाला, भरत नेहर झाला. भरत नेहर वॉज अन एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलर. म्हणजे आपण राजेश तळाशिवेकर झाला. हे लेफ्ट आर्म असे काही 5-6 लोक होते की त्यांच्याकडे आणि प्रत्येकाची शैली म्हणा किंवा प्रत्येकाची व्हेरिएशनचे वेगळे होते. म्हणजे पेस म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे पेसही तसा होताच. म्हणजे त्यांच्याकडे आतला येणारा बॉल म्हणा, सरळ जाणारा बॉल किंवा टप्पा कसा पुढे मागे खेळवायचा, ही जी कला होती ह्या 5-6 बॉलर्सकडे तर एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी. याच्यामध्ये 3 नावं मी जोडीन. प्रमोद मसूरकर, पॅडी, हा आधीचे, बरोबर, त्यांना माहिती नसेल किंवा त्यांनी पाहिलं असेल. संतोष कदम, लेफ्ट आर्म स्पिन, म्हणजे त्याची राहुलला एंट्री लेफ्ट आर्म मध्ये झाली तर संतोष कदम पहिला आहे. ही जी नावं आहेत ना, ही अफलातून आहे, जबर. मिस्ट्री बॉलर ज्याची गोलंदाजी ओळखणं भल्या भल्या फलंदाजांना जमत नव्हतं. सुरुवातीला तर का तुम्ही म्हणा माया नळामध्ये जर का मी म्हणे ज्यावेळेस मी तर एकदम नाझीम गुल्ली असा होता की ज्याच्याकडे व्हेरिएशन किंवा नाझीम गुल्लीचं व्हेरिएशन किंवा त्याची जी मिस्ट्री बॉल, कारण तो एकाच वीक मधनं लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही करायचा. आणि स्टार्टिंग फेजला एक असा बॉलर आला आपल्या मुंबईमध्ये ज्याने त्यावेळेस खूपच चांगला म्हणजे महमूद हा असा एक मिस्ट्री बॉलर होता जो राजेंद्र इलेव्हन संघासाठी खेळला. त्याच्याकडे म्हणजे त्याच्या हातामागना तो काय करायचा हे सुरुवातीला कळायला खूप लोकांना खूप वेळ लागला. असे ते भरपूर बॉलर होते, पण त्यातल्या त्याचे मिस्ट्री बॉलर ती म्हणत मला ही 2 नावं एकदम प्रामुख्याने आठवतात. आणि ऑल टाइम ग्रेट सतीश शेट्टी सर, म्हणजे त्यांचा
असंही मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगेन, की असंही माझी क्वालिटी किंवा त्या माणसाची बोली काय असू शकतं. म्हणजे आणि मी नवीन होतो, तर मी ते ऐकून म्हणजे मी आता काय रिॲक्ट होऊ, की मी बॅटिंगला जाऊ की नको जाऊ, की नक्की काय करायचं? पण ते एक मजेशीर पार्ट होता, की बाबा अगर कुछ नहीं समझा, तो ॲटलीस्ट विकेट कीपर को ब्लॉक कर दो, तेरे को 22 एक रन तो लेंगे. अशा पद्धतीचं सजेशन एका नवीन प्लेअरला मिळालं. याच्यात एक नाव मी ऍड करीन, असलम सरगुरू. का येस. तर त्याच्या बॉलिंगचा तो वाट जो होता ना, तो गुगली आहे ना, कळायचा नाही कोणाला, आमच्या किपरला पटकन नवीन नवीन असताना नाही कळायचं. तर मला त्या गुगलीसाठी पॉइंट सोडून दरम्यान करावं लागायचं. म्हणजे यांनी सोडला तर मी तिकडे त्याला अडवायला पाहिजे की मागे रन्स द्यायला नको. तर नंतर नंतर मग कीपर आणि यांनी जसं अभय, अरे असलम भाई बताओ ये नहीं तो आप पीछे रन जाते रहेगा, आपण हार जाएंगे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मग ऐसा डालूंगा तर ऐसा डालूंगा ऐसा. तर ते पुन्हा कोणी त्यांच्यात झाल्या आणि मग व्यवस्थित ती किपिंग चालू झाली. नाही तर तो जेव्हा गुगली टाकायचा ना, हे अक्षरशः असे जायचे आणि बॉल इकडनं जायचा. तर असलम सरगुरू ते पहिलं नाव आहे जे कळत नव्हतं. नंतर यांनी घेतलेली दोन्ही नाव परफेक्ट. हेमूदचं नाव घेतलं, गुल्लीचं नाव घेतलं, बरोबर नाहीच कळत. अजूनही गुल्ली नाही कळत आहे. अजूनही गुल्ली नाही कळत. तर संघ बांधणी खूप महत्वाची असते. संघाला एकत्रित घेऊन चालणं खूप महत्वाचं असते. तर राहुल 11 संघामध्ये आपण टॉपचे खेळाडू निवडले होतात. तर राग रुसवा कसं हँडल करायचं? नाही नाही, टॉपचे खेळाडू असं नव्हतं. ग्रास रूट मध्ये खेळलेले प्लेयरला संधी दिली आपण. आणि संधी देताना बघा, जर तुम्ही नवीन आलात आणि मी तुम्हाला नीट खेळा, असंच खेळा, तसं खेळा, असं करशील तसं करशील तर मी असं करीन. नाही, माझं उलट होतं. अभिषेक प्रभू नवीन होता, डायरेक्ट धुवायला घे, काय 6 बॉल आपले ना, माझं नाव सांग. तर तो फ्री. तेव्हा तो फ्री होऊन जायचा की यार कुछ भी होएगा तो सर बोलाय या चंद्रा बोलाय. तसं बॉलरच्या हातात पण द्यायचं, हे घे फिरव बॉल, जोरात नाही टाकायचे, तुला फिरवलेला बॉल छगे मारले ना मला चालेल. मग तो फ्री व्हायचा की अरे यार मला कॅप्टनच बोलतोय, हा बॉल टाक, तर मी तोच टाकतो. तर त्याच्यामुळे काय होतं, तो पण फ्री व्हायचा आणि लगेच त्याला मंच मिळायचा. आणि घाबरत घाबरत जर एखादा खेळाडू खेळला ना, तर तो आपल्या टीमला पूरक नाहीये. मग तो घाबरतच खेळणार शेवटपर्यंत. मग ती डेअरिंग पहिले आपल्या कॅप्टननी किंवा टीमनी ना त्याच्यातली काढली पाहिजे. हे रे काय रे 36 मारेल ना, मी आहे तुझ्या पाठीशी, धर, पण हाच बॉल टाक, तू चेंज करू नको, हाच बॉल टाक, नंतर मी सांगेन तर तो टाक. तर तो एक फरक वेगळा होतो नवीन खेळाडूचा. तर अशा आमच्याकडे सगळे ग्रासरूट मध्ये आहेत. घरातलं वाट बॉक्स क्रिकेट खेळायचा, फक्त बॉक्स क्रिकेट चांगला खेळतो म्हणून मला तो आवडला, मी घेतला. विकास वाटतर नॉर्मल क्रिकेट खेळायचा, पण खेळायची पद्धतच वेगळी, आरडा-ओरडा आणि तो ऑफ पिन आणि ते एक यॉर्क, एक छोटा प्लेन, एखादा बॉल व्हेरिएशन. तर तो पण खूप लेट आला, जेव्हा थ्रो बॉलिंग बंद झाली तेव्हा आला. पण असे खेळाडू आलेत, नामांकित खेळाडू नाही, डायरेक्ट आले नाही. काही ठराविक जे होते ते नामांकित होते, बॉन नामांकित. असलम सरगुरू पहिल्यापासून नामांकित, ते आले. त्यांनी कोणाला काय सांगायची गरज नाही. अशी कुठली स्पर्धा तुम्ही जिंकलात ज्या ठिकाणी पूर्ण संघाच्या विरोधात जाऊन तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य राहिला? हा, तो सांगतो काय झालं. 1 बॉल 4 पाहिजे होते. मॅच एकदम साधी होती. 36 बॉल 26 त्यांना करायचे होते. पहिल्या 5 बॉलमध्ये 11 रन झाले होते. आणि 11 रन झाल्यानंतर सगळ्यांना मी बोलवला की बोलू भाई आता ही आपली मॅच गेली आहे, पण एक ट्रम्प कार्ड आपल्याकडे आहे, ते जर तुम्ही लोकांनी केलं तर कदाचित आपण सक्सेस होण्याचे चान्सेस आहेत. या बॉलला सगळ्यांनी बाउंड्री लाईनला जा, सगळ्यांनी बाउंड्री लाईनला जा. आणि जर त्यांनी जी थिंकिंग केली आहे बॅट्समननी की सिंगल काढून स्ट्राईक करायचा काय, तर आपला हा सक्सेस होणार. पण आपण आता जे करतोय, सगळ्यांनी धावत यायचं, त्यांनी ड्राईव्ह केला तर पकडायचा आणि नॉन स्ट्राईकला मारायचा, आणि त्यांनी जर अटॅक केला तर आपण ह्याच्यातून फसतोय. पण आपल्याला आता तो ट्रम्प कार्ड वापरायचा आहे. आणि ते सगळे खुश झाले, चालेल बोलले, आणि त्यांनी असा ढकलला, सगळे आले, हिलीच्या हातात बॉल मिळाला, हिने डायरेक्ट हिट काढली, तो आउट झाला. मॅच 36 बॉल 26 ची मॅच आली 1 बॉल 4. तुमच्या लक्षात आलं. मग तेव्हा मी तो विकेट किपर काढला होता, मागे 1 रन डिक्लेअर होता. विकेट किपर काढला तर अंपायर ते ऑब्जेक्शन द्यायला, अंपायर बोलतो चालेल काढू शकतो, किपर कुठे ठेवतो. मग असे 5 आम्ही तेव्हा लावले होते. आणि 1 बॉल 4 महेशला सांगितलं, महेश तू छगा और बाउंड्री खा, लेकिन वाइड नो मत डाल, मेरे को चलेगा, म्हणजे चंद्रा मैं डालता हूँ.
त्याने यॉर्कर टाकला, मागे 1 रन डिक्लेअर केलं, आम्ही जिंकलो. 1 बॉल 4 ची ती मॅच आली होती, जिंकलो. तर ते डिसिजन होतं विकेट कीपर काढणं. ते संघाने लगेच ॲक्सेप्ट केलं, की आता काळाची गरज आहे. बरोबर ना? म्हणून ही गोष्ट आहे. तुमच्या बाबतीत अमोल सर असं एक निर्णय जो एकदम कठोर होता आणि तुम्ही तो घेतला आणि तो त्या निर्णयाचा फायदा झाला. असं नाहीये तर त्याच्यामुळे तुम्ही हॉबीज देता आपल्याला दाबी यांनी सगळ्यांची बोली आपण ग्राउंडवर पुरीमध्ये प्लेयर असतील किंवा सिनियर प्लेयर असतील आपण बोलून घेतो. पण एकदा असं झालेलं की आम्ही लियन नगरला खेळत होतो. आम्ही लियन नगरमध्ये वैशाळ आमणे वन ऑफ दी ग्रेट लेफ्टॉप बॉलर त्या लेफ्टॉप बॉलरमध्ये मी वैशालचं मागाशी नाव दिसतो. असो वन ऑफ दी ग्रेटेस्ट आमच्या टीममध्ये एवढे वर्ष टिळक चौकला केला, राहुलला केला, इव्हन प्रेसीलाही तो खेळला माझ्यावर. पण वैशाल वॉज ऑल्सो वन ऑफ दी ग्रेटेस्ट स्पीकर. त्याच्याबरोबर आम्ही त्या डीएन मॅच खेळत होतो बहुतेक बेगन फिरवून ना की बरोबर. आणि समोरच्या बॉलरनी इकडे डिक्लेअर आहे त्यावेळेस आपण प्लेयरचे काय डिक्लेरेशन वैशालला 6च्या 6 बॉल एका बॅट्समननी डबल की 6च्या 6 बॉल त्यांनी बॅटवर घेतले आणि मॅच शेवटी आलेली 6 बॉल 3 रन आणि तोच बॅट्समन स्ट्राईक. वैशाल असा बॉलर होतो की वैशालला म्हटलं की बाबा एक काम कर, जर मॅच आपल्याला या स्टेजवर जिंकायची असेल तर एकच माणूस तो स्पिनरच जिंकून देऊ शकतो. पेस बॉलर आपल्याला मॅच जिंकून नाही देऊ शकत, बॅटवर बॉल येतो वगैरे. आणि त्या बॉलला मी म्हणजे त्या टाईपाला मी वैशालच्या हातातच परत बॉल दिला आणि वैशालनी ते दिग्रज दिले नाही. म्हणजे शेवटी अशी सिच्युएशन आली की जसं चंद्रा म्हणलं 1 बॉल 4 तशी 1 बॉल 3ची मॅच आली आणि आम्ही ती मॅच जिंकली. सो हे एक डिसिजन काही जे माझ्या लक्षात आहे असे असंख्य डिसिजन असतात. त्यातले मला हे वैशालबद्दलचे जे स्पेसिफिक आठवत किंवा वैशालने अजूनही करामत केले सॉलिड. शिरपूर नाईट होती तिकडे, त्याला आधी ना 19 मारले होते एका बॅट्समनने. मॅच 39ची होती. पहिल्या 4 बॉलरने काहीतरी 10च रन दिलेले. 29 मॅच आली आणि 19 काढले. 3 ओव्हर 10 आली मॅच. 3 ओव्हर 10 मॅच आली तर महेशने टाकली. महेशने काय 3 रन दिले. 2 ओव्हर 7 आली. तर 7 वरून आली ना तर ह्याला जेव्हा बॉलिंग दिली वैशालला, तर तो जो बॅट्समन होता ज्याने 19 मारले तो ग्राउंडवर पूर्ण असं फिरून आला जिंकलो म्हणून. आणि वैशालने ते फक्त ना 2 वाईट टाकले. बॉल टच नाही झाला. तिसऱ्या बॉलला तो स्टंपिंग झाला आणि ते 2 वाईट. लास्टवर 5 रन. महेश मकवानाने ती मॅच काढली. त्या मॅचला हा किस्सा झाला. वैशाल ग्रेट बॉलरचं प्रतीक काय असतं ते. पण त्या मॅचला पुढच्या ज्या 4 ओव्हर झाल्या 3 ओव्हर झाल्या, मिड विकेटला एकच प्लेअर होता. बाकी सगळे ऑफसाईडला वारा सुटला होता. तर तो मिड विकेटला एकच प्लेअरवरती आम्ही ती मॅच काढली होती. का तर स्पिन बॉलिंगमुळे काढली, सरळ बॉलवरनी नाही काढली. तर ही क्वालिटी आहे. महेश मकवाना आणि वैशाल त्याचं नाव घेतलं ना, वैशाल आणि ग्रेट. सुद्धा तुम्ही खेळलेले आहेत आणि कित्येक अगणित स्पर्धांचा अनुभव तुमच्यासोबत आहे. पण काही स्पर्धांची यादी तुम्ही आम्हाला दिली आहे की ती स्पर्धा तुम्ही का खेळलीत याचा आम्हाला रिझन तुमच्या वतीने माहीत पडणार आहे. तर मी अगोदर नक्कीच अमोल सरांकडे येतोय. अमोल सर, मिलन सभेची स्पर्धा. मिलन सभेची स्पर्धा म्हणजे रुस्तम मंडेला ट्रॉफी. म्हणजे त्यावेळेस 1.5 लाखाची ती स्पर्धा होती आणि त्यावेळेस तसं मी म्हटलं की आरके ही स्पर्धा व्हायची जी मॅक्सिमम 1 लाखापर्यंत व्हायची. पण त्या काळामध्ये 1.5 लाखाच्या पण मोजक्या स्पर्धा मला वाटतं झाल्या असतील आणि त्यातली ही एक स्पर्धा होती आणि ती स्पर्धा विक्रोरेन्सने आम्ही खेळलेली. त्या स्पर्धेमध्ये विक्रोरेन्सने आम्ही भाग घेतलेला आणि त्यावेळेस मी विक्रोरेन्ससाठी खेळायचो. मी मोठ्या संघामध्ये कुठल्या खेळलो नव्हतो, पण विक्रोरेन्स या संघामध्ये खेळलो आणि त्या संघामध्ये सगळ्या टीम्स होत्या. मॅथलियसपासनं ब्रेसी, राहुल सगळे संघ होते. आम्ही त्यावेळेस ब्रेसीच्या संघाला हरवलेलो. तो पीक टाईमाचा संघ होता. त्यावेळेस ही राहुलमध्ये खेळला, मग तो आमच्यामध्ये खेळला आणि आय थिंक बंटी कांबळी हिला आमच्यात बरोबर. आणि ती स्पर्धा मला आवर्जून आठवते कारण मिलन सफेच्या लेदर बॉलच्या विकेटवरती फार कमी स्पर्धा व्हायच्या. त्यातली ही एक स्पर्धा होती आणि त्यावेळेस विक्रोरेन्स संघाने 3रं क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं. त्याच्यामध्ये ही 3rd प्राइजची जेव्हा मॅच चाललेली त्यावेळेस इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर हा 33 रन केलेला. त्यावेळेस त्यांनी मला जीट्स आणि याच्यासाठी पाउचर दिलेलं. तर या सगळ्या गोष्टी आठवण येत नाही. मी 33 रन त्या फाऊलमध्ये त्यावेळेस करणं. कारण तुम्हाला 8 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या. 8 ओव्हरमध्ये 48, 55 असा स्कोर खूप मुश्किलनी व्हायचा. त्यात इंडिव्हिज्युअली तुम्ही 33 रन केलेले जे ऑलवेज माझ्या लक्षात राहतात. तर ती एक स्पर्धा आहे. अशी वेळ हशिवरे हे माझं स्वतःचं गाव आहे. माझं हशिरे गाव आहे आणि गावामध्ये माझी एक स्पर्धा जी दरवर्षी होती. त्यावेळेस एक स्पर्धेमध्ये आम्ही राव मिलेवत म्हणून आम्ही तिथे गेलेलो आणि ती स्पर्धा खरं तर गावात असल्या कारणाने एक वेगळ्या पद्धतीचे एक
अटॅचमेंट त्या स्पर्धेविषयी आहे. पण त्या स्पर्धेमध्ये एक दिवस असं होतं, की एक स्पर्धाच्या एका वर्षी असं होतं, की ऋषी आणि योगेश हे पण अमृती देवतमधनं आलेले ऋषीने आम्हाला वन साइड मध्ये खूप सुंदर बॅटिंग खूप सुंदर गावातली एक स्पर्धा त्याचं खरोखर एक वेगळा अटॅचमेंट होतं. तर ती एक स्पर्धा आहे माझ्या मनात. विटावा खाणे. विटावासाने जसा चंद्राने आधी उल्लेख केला त्या स्पर्धेचा, रेसीमधनं ती स्पर्धा खेळत होतो आणि त्या स्पर्धेमध्ये असं होतं, की पहिल्या दोन्ही मॅचला पहिली मॅच आमची मॅचलेस बरोबर झालेली, पण मॅचलेसचा पूर्ण संघ त्यावेळेस उपस्थित नव्हता. आणि तरी श्यामाबे सर होते, परत चौबी सर पण त्या संघा त्या टाईपला त्या मॅचला मधनं खेळलेले. ती पहिली मॅच मी आम्ही जिंकलो, सेकंड मॅच मला आठवत नाही आणि ती स्पर्धा स्पेशल एवढ्यासाठीच आहे, की ही क्वार्टर सेमीफायनलची मॅच होती. त्यावेळेस कॉम्प्रोमाइज हा असा तेवढा प्रकार नव्हता. सेमीफायनल आम्ही विदाऊट खेळतोय, प्रेसीची मॅच चालू आहे आणि त्यावेळेस ऋषी वैद्य जो म्हणजे ऋषी वैद्य घडलेला ऋषी वैद्य नव्हता. ऋषी वैद्य त्यावेळेस गोरेगाव टीममधनं आर-सी-सी सगळ्यातनं खेळत होता आणि 3 ओव्हरची मॅच झालेली. त्याला काहीतरी 26-27 रन्स दिलेले आणि आम्हाला 28 रन जिंकायला पाहिजे होते. म्हणजे 18 पैकी तुम्हाला 14 बॉल बाहेर मारायचे होते. आणि माझ्यासमोर त्यावेळेस ओपनिंगला मी आणि नरेश सावंत सर होते. म्हणजे ते ऑल टाईम ग्रेट नरेश सावंत सर. सो ती एक स्पेशल स्पर्धा होती कारण त्यामध्ये आम्हाला 12 बॉलमध्ये 19 रन करायचे. म्हणजे आयदर तुम्हाला 10 बॉल ड्रॉपच्या बाहेर काढायचे किंवा फक्त समोर 6 होता. आणि ती स्पर्धा मी त्या सेकंड ओव्हरला 5 बॉल बाहेर मारली. 10 रन झाले. मला उरलेले 9 रन करायचे होते आणि मी 6वा बॉल जितू म्हणून चायनामॅन बॉलर होता. तो वेल लेफ्ट केला, की मला वाटलं वाईड आहे. पण तो बॉल वाईड घोषित नाही केला. शेवटच्या ओव्हरला 9 रन करत असताना मी नॉन स्ट्राईकला होतो. परत जेव्हा स्ट्राईकला आलो तेव्हा 4 बॉल 7 करायचे होते. म्हणजे एकतर मला 4ही बॉल ग्राउंडच्या बाहेर मारायचे किंवा एक कोणीतरी षटकार मारायचे. पण मी त्यावेळेस यासीन म्हणून एक खूप सुंदर बॉलर होता नर्मदा अर्जुनचा. म्हणजे टाकायचा मस्त. इतका सुंदर तो बॉलिंग टाकायचा म्हणजे त्याच्याकडे मास्टर वन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक या एकाच ग्रिपमधनं म्हणजे खरं तो म्हणजे ते समजणं इझी नव्हतं. त्याला मी माझ्या पद्धतीने तेव्हा जसं मला जमलं तसं मी 3 बॉल बाहेर मारले आणि 1 बॉल 1 असताना तो 1 बॉल 1 केलेला. सो ती एक स्पर्धा माझ्या खूप जवळची स्पर्धा आहे. चिरल्याची स्पर्धा. चिरल्याची स्पर्धा मी सांगेन स्पेशली ज्यावेळेस शंकर मात्रेची ती स्पर्धा एका कंटेनर यार्डमध्ये म्हणजे मला वाटतं फर्स्ट इयर नसेल त्या स्पर्धेचं सेकंड किंवा थर्ड इयर होतं. ती एक स्पर्धा होती जिकडे आमच्या संघामध्ये प्लेयरच नव्हती. आम्ही 5 का 6 जण ग्राउंडवर पोहोचलो आणि मनीष म्हणून माझा आमच्या संघातला मनीष सिंग आहे. त्यावेळेस ओंकार पाटील जो आज आपण मुरगीचा ओंकार तो त्यावेळी अगदी लहान होता. तर त्यांनी ओंकार आणि बारक्या कांबळेला आमच्यामध्ये खेळायला बोलवलं कारण बारक्या कांबळे मला वाटतं पूर्वी काजूरमार्गला राहायचा आणि तो जस्ट शिफ्ट झालेला पनवेलला. तर मनीषला नाही म्हटलं ॲटलीस्ट आता 11 होतील असे तरी प्लेअर बोलव आणि चांगली टुर्नामेंट मोठी टुर्नामेंट होती. तर मनीषने त्यावेळेस ओंकार पाटील हा आमच्यात खेळलेला लहान आता आता ओंकारलाही लक्षात असेल बहुतेक ती गोष्ट आणि बारक्या वगैरेने आम्हाला जवळजवळ 75 रन्स 5 ओव्हरला करायचे होते आणि त्यावेळेस मी त्या पर्टिक्युलर मॅचला 50 प्लस केला आणि 1 बॉल 2 असताना हबीब शेख म्हणून आमच्यामध्ये खेळतो विक्रोळी तर त्यांनी ते 1 बॉल 2च केलेली. तर ती एक स्पर्धा माझ्या त्यावेळेस लाईव्ह वगैरे काही नव्हतं. तर ती एक स्पर्धा माझ्या लक्षात आहे. खूप छान. तर आपण चंद्रा शिंदे सरांकडे येतोय. चंद्रा सर, बादल, बिजली, बरखा या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? अरे बादल बिजली बरखा म्हणजे जसं मी आरकेचा उल्लेख केला ना तसं त्यावेळेचा तो वर्ल्ड कप आणि 101 टीम. मी पण ती टुर्नामेंट खेळलोय उतरत्या काळात. अच्छा. तेव्हा मी षटकारला होतो आणि एक दुसऱ्या एका संघातून खेळलो होतो आणि तिकडे टेस्ट क्रिकेटर खेळले आहेत, तिथे रणजी ट्रॉफी प्लेयर खेळले आहेत आणि तेव्हा मोठी नाव होती त्यावेळेला. मॅथलेसचं पण नाव त्याच्यामध्ये आहे, युथचं नाव आहे, कोरगावकर सर खेळायचे, युथ आहे, त्याच्यानंतर तुमचं शशी ब्राईट आहे, गणेश गल्ली आहे, हे सगळे चांगले चांगले मोठे मोठे संघ तिकडे खेळायचे. सापे गल्ली आहे. आता असंच होतं माझ्याकडनं की मी काही ठराविक नावं घेतो आणि काही नावं विसरतो आणि लक्षात नाही राहत आणि मग काय क्या हम लोग नाही केला क्या तू मेरा काम के लिया. तर माझं असं कोणावरती हे नाही आहे आक्षेप की बाबा मी मुद्दा म्हणून करतो असं नाही, ते होऊन जातं. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना ओपनली माफी मागतो की एखाद्याचं नाव जर कोणाचं राहिलं असेल तर मला क्षमा करा. अरब का बंगला. अरब का बंगला आहे ना, तो एक पार्ट असा आहे, तो इकडे आहे जे हॉस्पिटलच्या जरा समोर पुणे माझगावच्या कोपऱ्यावरती. तिथे पण बेफाम म्हणजे अक्षरशः आतमध्ये जाताना आहे ना तेव्हा ₹1 तिकीट होती. तो एक स्टॅम्प मारायचा हातावर ₹1 तिकीट
एक स्टॅम्प मारून मग तो कोण आहे ना तो आत जायचा. प्लेयर लोकांना नव्हतं, असं आत जायचं. आणि तिथे पण असं जबरदस्त मॅचेस व्हायच्या आणि सिमेंटचं असायचं सगळं. छोटंसं ग्राउंड, पण मजा यायची. महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही खूप ठिकाणी खेळलात. जयसिंगपूर. अरे सकपाळ साहेबांना हॅट्स ऑफ. जयसिंगपूरला आजही सकपाळ साहेब टुर्नामेंट भरवतात. तेव्हा पण आम्ही जायचो. लॉईड आम्हाला घेऊन जायचं, अमृत तेलेंच्या नावाने जायचो, राहुल यांच्या नावाने जायचो. कन्सिस्टन्सी जिंकायचो. काय कंटिन्यू जिंकायचो. गेलो की जिंकून आलो, गेले शेवटच्या 2 दिवसात हे करायचो. आणि सकपाळ साहेब आज पण मला वाटते 70च्या जवळ असतील, 70 क्रॉस पण केले असेल. ते खेळतात आणि ते ऑर्गनाईज करतात. शिवाजी सकपाळ. इंदोर. इंदौर, राठौड़ साहब. इंदौर का जो टूर्नामेंट आहे ना, अक्षरशः त्यावेळेला ते लोक ऑर्गनाईज करायचे. हलका बॉलची टुर्नामेंट असायची आणि त्या इंदोरला एक एक वर्ष असं पण झालं की दोन्ही सर त्यावेळेला आमच्याबरोबर खेळले आहेत, अगेन्स्ट खेळले आहेत. एवढी लांब केस आणि तेव्हा ऋषी पण आमच्या टीम मधून तेव्हा खेळत होता. तर इंदोरची एक टुर्नामेंट एक वेगळ्या दर्जाची होती. हलका बॉल होता मस्त आणि ते सगळं राठोड बघायचे. राठोड सॉलिड व्यक्ती. आताही त्यांनी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ऑर्गनाईज केले. प्रेक्षक चांगला खेळ झाल्यावर डोक्यावर उचलून धरतात, पण काही ठिकाणी प्रेक्षक खूप जास्त त्रास देतात. तर असे अरे बाबा, ते प्रेक्षक ना, ते ऍक्च्युली दर्दी प्रेक्षक. त्या त्या ग्रँड रोडला एक भाग आहे, त्याला बोलतात दुर्गा देवी, पण त्याला एक पेटनेम आहे, गांडू बगीचा. त्याला म्हणतात गांडू बगीचा. तिकडे आम्हाला संजय जाधव घेऊन जायचे खेळायला. ते बोलवायचे, कुठूनही फोन आला की चला हे आपली टीम घेऊन येईल. तर संजय जाधव आणि ती पूर्ण कुंभारवाडा तर आमचे सगळे मित्रच आहेत सगळे. तर त्या कुंभारवाड्यात ती जागा आहे. पण तिकडे कसं असायचं की तुम्ही जर खेळला चांगले ना, अरे डोक्यावर बसवतील, डोक्यावर. पण जरा काय चुकीचे खेळला, फाडूनच खाण्याचे पूर्ण. तर असं तो प्रेक्षकगण होता आणि मजा यायची तिकडे. काय चॅलेंजिंग खेळायला मिळायचं, चॅलेंजिंग मजा यायची. आत्ताच्या क्रिकेटला ना म्हणजे मी जस्ट सांगते की आता फार सॉफ्ट ऑडियन्स नो डाऊट की प्रत्येकाचा खेळ आवडला की ते अगदी रील्स त्यांनी फोटो बिटो काढतात वगैरे. पण त्यावेळेस कसं होतं ना की त्यावेळेस जर तुम्ही चुकीचे खेळला तर तुम्हाला तिथेच त्याचं उत्तर मिळेल. तर तुम्हाला विचार करावा लागायचा की जर मी आज म्हणजे असं नाहीये की बाबा काढून गेलं की त्यांनी म्हणजे चांगली चांगली मोठी मोठी नावं जी प्रूव्हन प्लेयर्स आहेत त्यांच्याकडनं जर का त्या दिवसापुरता किंवा शेवटी क्रिकेट आहे. मला यू नेवर नो की आज माणूस चांगला खेळ वाईट खेळ ते दिवसावरती विकतच. पण एक पिच मिळायचा तिकडे. सो एक मनामध्ये धास्ती असायची की इथे आपल्याला चांगलं परफॉर्मन्स करायचं आहे. अमोल सर, फॉर्मॅट खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्या काळामध्ये नॉकआउट स्टेजेसच्या मॅचेस म्हणजे एकदा हरले तर मग घरी जायचं आणि हल्ली आता लीग स्टेजचे क्रिकेट म्हणजे तुम्ही 2 वेळा खेळू शकता, 3 वेळा खेळू शकता, 4 वेळा खेळू शकता स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी. तर या फॉर्मॅट बद्दल काय सांगाल? मला जर का तुम्ही विचारत तर आपण टेनिस बॉल क्रिकेट हे 5 ओव्हर, 6 ओव्हर, 8 ओव्हर आज खेळ खेळतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं आहे की फॉर एक्झाम्पल जर का माझा ऑलवेज मत आहे की लीग स्टेजपेक्षा नॉकआउट स्टेज हा क्रिकेटरला जास्त चांगल्या पद्धतीने घडू शकतो. म्हणजे तुम्ही जर का प्रेशर किती चांगला हँडल करता. तुम्हाला माहिती आहे लीग स्टेजमध्ये जर का आपल्याला अजून एक सक्ती चालून येते किंवा कॅल्क्युलेशन्स त्या पद्धतीने केले जातात. पण मला ऑलवेज वाटतं की नॉकआउट स्टेजमध्ये जसा प्लेअर घडू शकतो, तो ज्या प्रेशरमध्ये घडू शकतो. कारण शेवटी प्रेशर हँडल करता ज्याला येईल, क्रिकेटमध्ये म्हणा किंवा कुठल्याही सिच्युएशनमध्ये म्हणा, तो प्लेअर किंवा तो व्यक्ती त्या चांगल्या पद्धतीने पॉलिश होत जी. मला ऑलवेज वाटतं की नॉकआउट पेक्षा मी प्रेफर नेहमी करेन की सॉरी लीगपेक्षा मी ऑलवेज नॉकआउटला जास्त प्रेफर करेन. की तिथे तुम्हाला पेशन्स म्हणा, प्रेशर म्हणा या सगळ्या गोष्टी ते इन्स्टंटली शिकवतं. आणि कसं असतं की तुम्ही एक चांगल्या टीमला किंवा आता समजा एका मोठ्या चांगल्या प्लेअरनी एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स केला, चांगली लीग बाहेर तुम्ही त्या पर्टिक्युलर मॅचला हरवलं. पण जर की लीग असेल, सो यू गेट अ सेकंड चान्स. चांगल्या प्लेअरला जेव्हा सेकंड चान्स मिळतो ना, तो सोडणार ना. सो माझं म्हणणं आहे की लीग स्टेजला जर का ज्यांनी प्रेशर चांगलं हँडल केलं आणि कोणाला जर का कुठल्या सत्ताला बाहेर काढलं, सो आय विल ऑलवेज प्रेफर की नॉकआउट इज समथिंग विच इज चॅलेंजिंग. मोर प्रेशर तिकडे हँडल करता येतं तुम्हाला आणि दॅट इज माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो ऍस्पेक्ट फोटो बरोबर बोलतोय का, चुकीचं नाही. पण मला असं वाटतं की जिथे लीग तुम्ही यूज करताना तिकडे कसं एंट्री फी खूप जास्त असते. एक्झॅक्टली. मी फक्त माझं एक मत एंट्री व्यक्त फी करतो. जास्त आणि एवढी मोठी 2.5 लाख 3 लाख रुपये भरायचे आणि नॉकआउट मध्ये एक मॅच खेळून गायब व्हायचं, ते जरा मला कुठेतरी खटकतं. याचा पॉइंट प्लेअरच्या पॉइंटशी निगडीत जातोय, पण एंट्री फी एवढी भरायची
की ते आता तो पॅटर्न चाललाय बघा. 5 लाख, 10 लाख, 15 लाख आणि हे आता चालू राहणार. हे कुठे संपणार नाहीये. मग तेव्हा या लीग लीग होणं गरजेचं आहे. कारण पॅकर डायरेक्ट 2.5 लाख एक मॅचमध्ये मुकतोय. असं जर सातत्याने 5 मॅच टुर्नामेंट हरला तर तो पॅकर बोलेगा यार बस करता हूं मैं, बस करता हूं. तर तिथे मोठ्या टुर्नामेंटला लीग होणं गरजेचं आहे. बाकीचं ह्या टुर्नामेंट चालू ठेवायचं. म्हणूनच तो मी मुद्दा उपस्थित केला होता. जसं मी तुमच्यावरून चंद्र सरांकडे येणारच होतो, की जे स्पॉन्सर्स आहेत, म्हणजे खूप मेहनत घेतात खेळाडू घडवण्यासाठी. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी खेळाडूंना मिळते. पण जेव्हा आपण मोठ्या स्पर्धेत खेळतो, ट्रॅव्हलिंग असते, फूड असते आणि त्यानंतर मग जिंकलं तर परत यावं लागतं समजा. तर तो एक्सपेन्स भरून करण्यासाठी मग लीग स्टेज खेळणं काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. पण बघा बघा आता कसं चेंज कसं होतं बघा. आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा एंट्री फी, खर्च, ट्रॉफी आणि त्याच्यावरती पण आम्हाला जो मिळायचा शेअर तो त्याला आम्ही द्यायचो. का तर तो कन्सिस्टन्सी आमच्याबरोबर जुळून राहायला पाहिजे. हळूहळू त्याचं प्रमाण पण कमी झालं. पण ह्याच्या पुढे काय होतं, आता हे पॅकर्स लोक आहेत ना, दिलसे पैसे टाकतात. त्यांचं म्हणणं काय माहितीये काय, चला आम्हाला तुम्ही तुम्ही पैसे नाही देत हरकत नाही. पण तुम्ही आम्हाला फसवू पण नका यार. कळलं ना? की तुम्ही एकदा बोललेत ना, की आएगा सर तुम्हारे साथ खेलने को आएगा. तर ते पैसे द्यायला ते तयार झालेत. तर तुम्ही येतो म्हणून नाही येत असं करू नका. अशी मी हात जोडून आपल्या सगळ्या टेनिस वर्ल्डच्या क्रिकेट प्लेयरला विनंती करीन, की हे क्रिकेट थांबणार नाहीये. आज तुम्ही हे बघताय, उद्या मॅन ऑफ द सिरीज तुम्ही फ्लॅट घ्याल. हे मी दिलसे सांगतोय. येऊ शकतं. उद्या बघा येणारा काळ असा आहे. आता आपण इंटरनॅशनल क्रिकेटच्या अगदी जवळ गेलो. हे क्रिकेट खेळत असताना आज इंटरनॅशनल एक प्लेअर आपल्याकडून खेळतोय. आता ती लीग चालू आहे. आलं ना जवळ. हळूहळू हे अजून वरच्या लेवलला जाणार आणि हळूहळू तुम्हाला पुढे मॅन ऑफ द सिरीज फ्लॅट गाड्या मिळतात तर उद्या फ्लॅट पण मिळेल. होईल हे सगळं. पण तुम्ही त्याच्याशी आता काय इंडिव्हिज्युअल झालंय क्रिकेट. टीमसाठी कोण खेळत नाहीये आणि त्याच्यामध्ये मला पडायचं नाही तर त्यांचा वैयक्तिक मार्ग आहे. पण एखाद्याला तुम्ही जर शब्द दिला असेल, फायनान्सरला जर तुम्हाला पैसे देतोय, तर त्याला तुम्ही डबल क्रॉस करू नका, त्याला फसवू नका. हे मी विनंती करून सांगतो. अमोल सर, लॉयल्टी हा देखील प्रमुख गुण तुमच्याच वतीने आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि विक्टोरियन्स या संघामध्ये सुद्धा काही लॉयल खेळाडू आहेत जे सातत्याने तुमच्या संघात खेळत आहेत. तर या विषयावर तुम्ही कसा प्रकाश टाकाल? इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. मला आय एम व्हेरी लकी की माझ्या विक्टोरिया संघामध्ये गेले 18 वर्ष तुम्ही बघाल तर मॅक्सिमम सगळे प्लेयर्स तेच आहेत. याच मंगेश वैती घ्या, शशिकांत भगत घ्या किंवा गिरीश कोचर घ्या, निशांत शिवलिंगर आधी होता, मनीष सी, लकी बाजवा याचं नाव मी कधीच विसरू नाही शकत. लकी बाजवा घ्या, संदीप पवार, जमीर बिस्मिल आणि नावं घेईन तेवढी कमी. वैशाल आमणे, अभिजित मोरे नावं घेईन तेवढी कमी आहेत. म्हणजे सगळे जेवढे सहकारी किंवा जेवढे लोक आज खेळ ते खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. कारण माझं क्लिअर आहे. मी आताच्याही मुलांना कारण बघा मी आता काय झालंय, की मी माझ्या आधीच्या सिनियर्सच्या बरोबर पण खेळलोय किंवा त्यांचा खेळ बघितला. चंद्रकांत चित्ते यांच्याबरोबर पण मला खेळायची सक्ती मिळाली. त्याच्यानंतर काही लीग्स होत्या जसं मी म्हटलं, की बोरोली बॉईज आहे, उमर 11 आहे, साई 11 होती, मोठा साई म्हणतात, छोटा साई किंवा मग त्याच्यानंतर तुमचं A1 म्हणून संघ होता. त्याच्यानंतर असे म्हणजे अनेक संघ ज्यांच्या SP होता. हे सगळ्या संघांबरोबर नंतरच्या पिढी बरोबर आम्ही खेळलो आणि आताची पिढी जी जसं चंद्रा म्हटलं तसं इंडिव्हिज्युअल क्रिकेट होत चाललेलं आहे. सो इम्पॉर्टंट काय की जर का तुम्हाला संघच नसतील तर प्लेयर घडणार कुठून? आणि तुम्ही एका संघाबरोबर जर का सातत्याने राहिलातच नाही. तुम्ही आज आता माझ्यामध्ये खेळताय, तुम्हाला 2 दिवस 2 संडे तुमच्या बॅटला बॉल लागले, की तुम्हाला सगळे फोन करतात. मग तुम्ही ठरवतात, "अरे चल, या टीममध्ये जर हा मोठ्या टीमचा मॅनेजर आहे किंवा या मोठ्या टीमचा कॅप्टन आहे किंवा मोठ्या टीमचा प्लेयर मला बोलवतोय, मी तिकडे जातो." तसं नाहीये. सगळेजण बघा, जर तुम्ही एका संघामध्ये राहणं, कन्सिस्टंटली राहणं किंवा कुठला मोठा प्लेयर तुम्ही आज बघा, तो मला नाही वाटत 1 वर्ष, 2 वर्षात त्या स्टेजला पोहोचलाय. तोही त्याच्या गावच्या टीमसाठी म्हणा किंवा लोकल टीमसाठी किंवा पर्टिक्युलरली एका टीमसाठी सातत्याचे 5-6 वर्ष कन्सिस्टंटली खेळलाय. मग त्याला ते मिळालेलं आहे. आणि मगाशी जो माझा फक्त एक मुद्दा जो पॅकरचा मुद्दा होता, की आज म्हणजे आपण आज तुम्ही म्हणता, की 5 लाखाच्या टुर्नामेंटला मी मग मध्यंतरी काही इंटरव्ह्यूत बघितले, की लोकांनी 20-20 लाख किंवा 15-15 लाख किंवा 10 लाख रुपये टाकले. नक्की मला कळत नाहीये, की नक्की त्याच्यातनं काय साध्य करायचं? म्हणजे आज जर का तुम्ही एका 5 लाखात माझं म्हणणं आहे तुम्हाला म्हणजे एकतर नाव तरी तुम्हाला साध्य करायचंय, रिटर्न्स तर तुम्हाला शोधणे आहेत. हे पण लोकांनी बोललेलं आहे, की रिटर्न्स आम्हाला काहीच नाहीये. मला याच्याबद्दल मी दुमत नाहीये, की कोणाला पैसे मिळतायत त्याच्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही. ते मिळायलाच पाहिजे. प्रत्येक प्लेयरला जो कोण मेहनत करतोय, त्याला त्याचा मेहनतीचा मोबदला मिळाला पाहिजे.
पण मग तो आपण एक अशी सिस्टम तरी झाली पाहिजे कुठेतरी तयार, की आता काय झालंय, की ते बघून आहे ना, येणाऱ्या पिढीला वाटतंय, की सगळं सोपं आहे. म्हणजे जो तिथे जे काय कमवतोय, ते मलाही लगेच कमवता येईल. तर तसं नाहीये. ते राइट पिक्चर जाणं, की या गोष्टी कशा कोणाला कधी मिळतात. कारण आज जो एक व्यक्ती जर का ₹5,00,000 टाकतो, एक टुर्नामेंट 5,00,000ची आणि त्या पॅकेजचा खर्च पण 5,00,000. म्हणजे आज मी पण 18 वर्ष टीम चालवतोय. पण माझ्या टीमला मी 5,00,000च्या टुर्नामेंटमध्ये सगळ्या टुर्नामेंट मी खेळूच शकत नाही. कारण तेवढं आपल्याकडे कॅपॅसिटी नाहीये आणि कोणाला सांगणं, की हे माझ्या टीमसाठी कर. कारण माझा संघ म्हणून खेळतोय. मी 11 प्लेयर, 15 प्लेयर ह्याचे त्याचे जमा करून किंवा ह्याला मी तू एवढे घे, तू एवढे घे, तू एवढ्यासाठी माझ्यामध्ये खेळ. हे मी नाही करू शकत. मला म्हणायचंय आणि नवीन पिढीला वाटतंय, की हे असंच आता होणार, पटकन मिळणार आपल्याला सगळं. तर ते तसं नाहीये. त्याच्यामुळे संघ टिकणं पण गरजेचं आहे. तर माझं म्हणणं आहे, की तुम्ही एवढे जर का पैसे टाकता तर तुम्ही तुमच्या लेव्हलवरती पण तुमच्या एरियातल्या टीमला मोठं करा. होऊ दे. मला हे नाही म्हणणं तुम्ही सगळ्यांना घेऊन खेळा. म्हणजे आज तुम्ही बघा मोठ्या टुर्नामेंट्समध्ये किती नवीन चेहरे तुम्हाला दिसले. गेल्या 2 वर्षामध्ये ज्या मोठ्या मॅचेस होतात, तिथे कोणता एक असा इंडिव्हिज्युअल नवीन चेहरा घडलाय किंवा त्याला त्या स्क्वॉडमध्ये तरी तो बसलाय आणि तो मोठा राहिलाय. तसं होत नाहीये. ते आपण फक्त पैसा लोड आउट येतोय पैसा. पैसा येतोय चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना मिळतोय तोही चांगली गोष्ट आहे. पण पुढच्या पिढीला आपण काय सिग्नल देतोय किंवा कशा पद्धतीने त्यांनी त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे हेही सांगणं तेवढं गरजेचं आहे. सगळ्यांना वाटतंय की हा इझी पटकन आहे, की आता इकडे जर 2 सिक्स मारले, तर मला अराउंड ट्री लगेच तिकडे एका मोठ्या स्लिमीत जाऊन झेवेल. नाहीये ते तसं. एक एक्सपोजर आहे ना, आपले जे संघ टुर्नामेंटला एंट्री टाकतात, ट्रॅकर्स आहेत आणि जे संघ सांभाळतात मॅनेजर्स त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी एक विशिष्ट सोयी झाल्या पाहिजेत. ते पण तेवढाच वेळ देतात जेवढा खेळाडू देतो आणि त्यांना तर उलट डबल बर्डन आहे. हा नाही आला, तो नाही आला, तो अचानक नाही गायब झाला, मग दुसऱ्याला घेतला. त्याच्यावर भरपूर बर्डन आहे. तर त्याच्यासाठी एक विशिष्ट ऑर्गनायझरनी काहीतरी एक पार्ट आणला पाहिजे आणि त्यांना एक वेगळं एक्सपोजर मिळालं पाहिजे. जसं संघाला मिळतं, प्लेयरला मिळतं. तर त्यांना सुद्धा एक वेगळं एक्सपोजर मिळावं अशी माझी तरी नम्र विनंती आहे, की टीम सांभाळणारा आणि जो एंट्री टाकणारा बॅकर त्यांना एक वेगळं एक्सपोजर मिळावं. कारण एवढा पैसा टाकतात. एंट्री टाकण्याबद्दल तर म्हणजे माझं म्हणजे की सजेशन पण दिलेलं, की म्हणजे आता प्रत्येक टुर्नामेंटला आज समजा प्रत्येक स्पॉन्सरर जो आहे, त्याचा स्वतःचा काही ना काहीतरी बिझनेस असणार किंवा काही ना काही. तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट होणं, त्याचं कमर्शियली किंवा त्याचं काय म्हणतात त्याच्या ऑर्गनायझेशन बद्दल जसं आता आपण लाईव्हमध्ये सगळ्यांना ऐकतो, की तुम्ही हे करा, तुम्ही सबस्क्रिप्शन बरोबर आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलवरती सगळं आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो. कोणी बॉल स्पॉन्सर केलं तर त्याच्याबद्दल आपण बोलतो. तर माझं म्हणणं आहे, की जो स्पॉन्सरवर एवढे पैसे किंवा जो काही स्पॉन्सर ह्याच्यात इन्व्हॉल्व्ड आहे, तर त्याचाही एक काहीतरी स्वतःचा काहीतरी एक प्रॉडक्ट असेल, ब्रँड असेल, तर त्या ब्रँडबद्दल पण लोकांपर्यंत जाणं म्हणजे त्याला त्याचं काहीतरी रिटर्न्स मिळते. हेही होणं तेवढं करेल. त्याला किती गरज आहे ते मला माहिती नाही. प्रत्येक स्पॉन्सरला त्याची गरजच असेल असा तर भाग नाहीये. पण अशा पद्धतीने पण आपण एक रिटर्न फेवर ऑब्व्हियसली करूच शकतो एवढ्या मोठ्या जर का व्हॅल्यूज जर का कोण पुटअप करत असतील. नक्की त्या मोठे मोठे खेळाडू आहे ना, ते आता आर्थिकदृष्ट्या थोडेसे सबळ झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रबळ पण झाले आहेत आणि ते ह्या गोष्टी ज्या झाल्यात, मी पॉइंटच माझ्या डोक्यात आला आणि तो मिस केला मी आता या आर्थिक ज्या पार्टमध्ये. हां, तर त्यासाठी काय झालं पाहिजे, माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, की कॉर्पोरेट सेक्टरच्या मॅचेस चालू झाल्या पाहिजे. टेनिस बॉल जसं आपलं टाईमशेड कसे असतात, तशा पद्धतीने कॉर्पोरेट सेक्टरचे पण टुर्नामेंट होत व्हायला लागल्या ना, तर छोट्या-छोट्या लेव्हलला जी खेळाडू आहेत, त्यांना कुठेतरी छोटे-छोटे जॉब्स मिळून आहे ना, ते आपलं घराचा उदरनिर्वाह आणि जॉब पण करतील. आता मोठ्या लेव्हलचे खेळाडू ते एवढ्या लेव्हलला पोहोचले आहेत ना, की मला वाटतं त्यांचा तो विचारच येणार नाही, की मी जॉब केला पाहिजे. कारण त्यांना त्या पद्धतीचे भरभराटीचे पैसे चालू आहे आणि ते मिळावं. कारण ते मेहनत करतात ते मिळावेत. पण हा जो खालचा पार्ट राहिलाय, जसं आपण ए आणि बी डिव्हिजनचा विचार केला, तर सी टू जी डिव्हिजन जे खेळाडू आहेत, त्यांचा खूप प्रॉब्लेम होत आहे. ते छोट्या-छोट्या लेव्हलला खेळतायत, पण अचानक कुठेतरी छोटी नोकरी करायला धावतायत, मग त्याला खेळायला मिळत नाही. पण जर अशा पण मिळाल्या ना, तर त्या कंपनीला पण एक हायलाइट मिळेल. मॅचेस चालू झाले तर लाईव्ह मिळेल. लाईव्ह टचअप मिळेल, की बाबा खेळतायत आणि एखादी कंपनी जर एखादी मॅच फायनलला हरली,
तर ते मॅनेजरला विचारू शकते, अरे क्यों हार गया? तर सर अपने पास ना एक बॉलर थोडा कम गिर गया, बैट्समन कम गिर गया. तर अशा वेळेला ते स्वतः बोलतील, अरे फायनल तक आए थे ना, तर एक प्लेयर बॉलर ले लो, एक बॅट्समन ले लो. तर असं करून आहे ना खालचा जो पार्ट आहे हळूहळू तो सुदृढ होऊन जाईल, नाहीतर ब्लास्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत प्लेयर, असं म्हणायचं मला. आणि अशी कॉर्पोरेटमध्ये काही लोक आहेत, हे ना मी पर्सनली ओळखतो, की त्यांनी मला म्हणजे मध्यंतरी एकदा अप्रोच पण केलेलं, की विचारलेलं पण आहे, की असे कोण आपले गरजू प्लेयर असतील, यांना टेनिस बॉल पण खेळायचे आणि ज्यांच्याकडे एज्युकेशन आहे, त्यांना आम्ही जॉब देऊ शकतो. पण ॲट द सेम टाईम त्यांच्या मॅचेस असतील तेव्हा त्यांना आम्ही मॅचेसलाही पाठवू. सॅटर्डे संडे म्हणजे ही इज दॅट काइंड ऑफ अ पर्सन, किंवा ठीक आहे तू सॅटर्डे संडे मॅचलाही जा. ज्यावेळेस काम आहे त्यावेळेस तू कामावर का. असं पण लोक आहेत. पण त्यासाठी पण प्लेयर्स लोकांनी पण त्याचं थोडं, मी जसं ऑलवेज म्हणतो, की थोडं एज्युकेशनकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा यू शुड हॅव सर्टन काहीतरी तुमच्याकडे एज्युकेशनल बॅकग्राऊंड असला पाहिजे. बरोबर. नेहमीच आपण पाहिले तर फलंदाजच जास्त हायलाईट असतो. फलंदाजाच्याच होईल्स निघतात. मला काय वाटतं दुर्लक्षित राहिलंय आत्ताच्या घडीचा गोलंदाज? नाही, नाही. आता मी बघतो ना. हां, बरोबर, बरोबर. तुमचा प्रश्न परफेक्ट आहे आणि माझी पण इच्छा होती की हा प्रश्न तुम्ही विचारावा. बॅट्समनला एक्सपोजर मिळतेच आहे. बॉलरनी बघा कॉमन आहे. 10 रन, 12 रनची ओव्हर ही आता कॉमन झाली आहे, बॉल चेंज झालाय. ती पण चांगलीच ओव्हर आहे. पण जो 10 रनच्या आतमध्ये मॅच वाजवतो, जो पोरगा बॉलर जो 10 रनच्या आत ओव्हर टाकतो, त्याला सुद्धा एक एक्सपोजर मिळालं पाहिजे. फील्डिंग, फील्डिंग क्रिकेटचा हार्ट आहे. मग त्या फिल्डरनी सुंदर चौका अडवला, सिक्सर अडवला, सुंदर कॅच घेतली, चांगला रनआउट काढला. हा जो पार्ट आहे, हा पण एक्सपोज झाला पाहिजे, तो आला पाहिजे. मोस्टली मी बघतोय ना, तर बॅट्समनलाच एक्सपोजर जास्त मिळतं आणि माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे की त्याला जास्त मिळतं. पण बॉलरला पण मिळावं आणि ते फील्डिंग जी मेहनत केली आहे, त्याला सुद्धा मिळालं, अशी माझी विनंती आहे. 2 जनरेशन तुम्ही पाहिलेत अमोल सर, म्हणजे चंद्रा सरांसोबत सुद्धा खेळलेत आणि आता सुद्धा रेग्युलर क्रिकेट तुम्ही खेळताय. तर त्या प्रवासाबद्दल थोडक्यात? क्रिकेट तर खूप बदललं. म्हणजे आधीचं क्रिकेट जसं आपण बघतो, की अ, अ, तुमची क्वालिटी ऑफ ग्राउंड्स बदललेली आहे. क्वालिटी ऑफ पिचेस बदललेली आहे. आता पूर्वी तुम्ही बघा तर फार रेअरली तुम्हाला एकदम फ्लॅट पिच कुठल्यातरी मोजक्या ग्राउंडवर बनायचं. त्याच्यानंतर फॅसिलिटीज तुमच्या बदललेल्या आहेत. आता पूर्वी आपण रबर बॉल जेव्हा क्रिकेट खेळायचो, एक एक्झाम्पल रबर बॉल खेळायचो, तर आम्ही चिखलात किंवा मातीच्या विकेटवर खेळायचो. त्यावेळेस तुम्हाला शूज नव्हते अलाउड. शूज न घालता खेळायचो. हातामध्ये एक काय म्हणतात तुमचे जे ग्लोव्हज होते ते नव्हते अवेलेबल. रुमाल बांधायचे किंवा रुमाल बांधून म्हणजे त्यावेळेचा फॅसिलिटीज वेगळ्या होत्या. आताच्या फॅसिलिटीज तुम्हाला वेगळ्या झालेल्या आहेत. मोस्टली सगळीकडे काय म्हणतात तुम्हाला विकेट्स चांगल्या मिळालेल्या आहेत. सो नो डाउट बदल तर खूप मोठा घडलेला आहे आणि सर्वात मोठा बदल बॉलचा घडलेला आहे. बॉलच्या चेंजेसमध्ये कारण पूर्वी एम-आर-आय बॉलची जी इलॅस्टिसिटी होती हो. ती वेगळी होती. म्हणजे तो बॉल ट्रॅव्हल एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर त्याचा पर पूर्ण निघाल्यानंतर व्हायचा. आता जो बॉल आहे त्याचा पर ऑलरेडी तसा तेवढा फर नसतो त्या बॉलला आणि त्याची बॉलची इलॅस्टिसिटी पण वेगळी बदललेली आहे. सो तो बॉल जास्त ट्रॅजेक्टरीमध्ये ट्रॅव्हल करतो. परत अजून एक की ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती आता थोड्या आपण सिक्सेस आत घेतलेली आहे. सर्कलचं क्रिकेट आता आलेलं आहे. पूर्वी सर्कलचं क्रिकेट तसं नव्हतं. तुम्ही बघा तर ते माझ्या मते 2004, 5, 7 सालानंतरच सर्कलवरचं क्रिकेट आलं. सो बदल तर घडलेला आहे नो डाउट आणि ते काळाची गरज आहे म्हणा. सो त्या पद्धतीने क्रिकेटचं खेळण्याची पद्धतही बदललेली आहे. आणि मगाशी तुमच्या प्रश्नाला बॉलर खरंच दुर्लक्षित राहतात. कारण या बॉलच्या क्वालिटीमुळे पण थोडा फरक पडतो आणि आपण बॉलच असा झालेला आहे की स्पिनर बॉल किंवा ती बनणं कमी झालेलं आहे. जर आणि थोडं माझं असं म्हणणं आहे याच बॉलवर थोडं मग ग्राउंडचे सिक्सेस आहे ना हे वाढले पाहिजे. मग तुम्हाला बॉलरचा पण थोडा बॉलरसाठी पण कुठेतरी एक ॲडव्हांटेज मिळू शकतो. आता काय झालं तुम्ही सिक्स पण छोडले गेले, तुम्ही सर्कल सुद्धा आणलं. तुम्ही बॉल पण चांगल्या क्वालिटीचे आता असं पण झालेलं आहे भरपूरशा टुर्नामेंटमध्ये सिक्स सात नाही म्हणून दुसऱ्या दिवशी टुर्नामेंटचे बॉल चेंज झाले. अरे आजच्या दिवशी सिक्सच गेलेले नाही. चांगल्या टुर्नामेंटला झाले. असं करता कामा नये मग तुम्ही बॉलरला कुठून क्रेडिट मिळणार? नाही, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं बॉलर्सला आहे ना, आता बॉलर्सला काळाची गरज आहे शिकणं. अजून जास्त शिकणं, की जसं आपण वॉरला जातो तर सगळ्या गोष्टी घेऊन जातो. बॉम्ब-बिम्ब सगळं चॉपर-बिपर लावून जातो, घोडे-फिडे लावून घेऊन जातो. तसं हा पण एक वॉर आहे. तर याच्यात प्रत्येक बॉलरनी आणि स्पिनरनी प्रत्येक तो बॉल शिकला पाहिजे.
चायनामन म्हणा, लेफ्टी टाकतो तर ते बाकीचे बॉल म्हणा, फास्टर आहे तर त्याने कटर्स बॉल, इन कटर, आउट कटर, यॉर्कर ऑप्शनच्या बाहेरचा यॉर्कर, एक बाउन्सर चांगला, हे सगळं शिकण्याची गरज आहे. आणि कुठला बॉल कधी टाकायचा हे पण त्याला कळलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे सुचत नाही त्यावेळेला त्याने कॅप्टनचा सहारा घेणं खूप गरजेचं आहे, की बाबा मी आता काय करू. ट्रॅव्हलिंगचा मग ते तुम्ही विषय काढला ना, आज एकदम सोपं झालंय. गाड्या आहेत, फ्लाईट आहे, आहे की नाही? त्यावेळेला तसं नव्हतं. बसेसमधून, सायकलवरून, बाईकच्या मागे बसून, ट्रेनमधून लटकून, बसेसला लटकून, ट्रेनमध्ये टूरला जाताना ट्रेनच्या लोकल डब्यामध्ये, जनरल डब्यामध्ये त्या सीटच्या खाली झोपून मॅचेस खेळायला जायचे. हा बदल आहे, पण तेव्हा पण आम्ही खुश होतो. आता पण आम्ही खुश आहे का, तर मुलांना अजून अपॉर्च्युनिटी चांगल्या मिळाल्या, फ्लाईट मिळाले. मी बोललो ना की ती वेळ वेळ लांब नाही आहे की टेनिस बॉल क्रिकेट टेनिस बॉल इंटरनॅशनल लेवलच्या जवळ जात आहे. आणि ती वेळ पण लांब नाही की येणाऱ्या काही काळात मी असं काठी टेकत टेकत चालीन आणि ऐकीन, अरे मॅन ऑफ द सिरीज एकाला 1 BHK फ्लॅट मिळालाय. मला आवडेल ते ऐकायला. नक्कीच तुमच्या या वक्तव्यावर तर सर्व क्रिकेट विश्व खुश असेलच. तर AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट ही YouTube वाहिनी प्रेक्षकांच्या सेवेत आपण घेऊन येणार आहोत. तर लेजंड्स आहात तुम्ही आणि खूप अनुभव तुमच्या सोबत आहेत. तर YouTube वाहिनीकडून AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट या YouTube वाहिनीकडून तुमची अपेक्षा काय आहे? हां, आमची अपेक्षा हीच आहे की AK स्पोर्ट्स इव्हेंटनी जो काय आता निर्धार केलाय, क्रिकेट जसं 10 दिशापर्यंत पोहोचतंय, तसंच हेही क्रिकेट त्याच पद्धतीने पुढे जावं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खेळ हा थांबणारा नाहीये. पण आता याने सांगितलं एज्युकेशन पाहिजे. सगळ्यांना एज्युकेशन जमेल असं नाही. म्हणून तर त्या कॅटेगरी आहेत की खालच्या लेव्हलचा प्लेयर खाली काम करतो. वरच्या लेव्हलचा प्लेयर वरती टेबलला बसून साइन करतो. तर त्या पद्धतीने खेळामध्ये टेनिस बॉलमध्ये पण कशा नोकऱ्या लागतील, हा माझा खूप जसं लेदर बॉलला लागतात, तसं किमान त्या लेव्हलला नाही तर कॉर्पोरेट सेक्टरला पण लागल्या ना, तरी ही मुलं पुढे सर्व्हाइव्ह होतील, नाही तर ब्लास्ट होतील. तर खेळ हा थांबणारा नाही आहे. खेळ सगळ्या अंगाने आता सुदृढ झालेला आहे. तर या गोष्टीवरती तुम्ही जरा जास्त प्रकाश टाकावा. AK स्पोर्ट्स इव्हेंटला माझी विनंती आहे, की त्यांचे पण नोकऱ्या त्या माध्यमातून त्यांना मिळायला सुरुवात होईल. मी म्हणेन की येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या पिढीला हाही मेसेज देणार म्हणजे AK स्पोर्ट्स सगळं हे जे इव्हेंट कंपनी जे साबित केले किंवा काय जे कोण येणारे पैकी गेस्ट आहेत किंवा बेसिकली एक असा पिक्चर दाखवणं म्हणजे रिअलिस्टिक पिक्चर दाखवणं हे फार गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की युथला तुम्ही कशा पद्धतीने ग्रो करा, कशा पद्धतीने त्या स्टेजला जा. यू कॅनॉट गो डायरेक्टली टू दी टॉप लेव्हल्स. ओके. सो ते स्टेप्स तुम्हाला चढणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या स्टेपवर तुम्ही 10व्या स्टेपवर डायरेक्ट उडी कधीच नाही मारू शकत. तुम्हाला एक-एकच स्टेपवर जायचं आहे. सो ते प्रत्येकाला कळणं, ते प्रत्येकाला त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणं, की बाबा हे माध्यम जरी आज सगळं काही याच्यामध्ये आलेलं आहे, सगळं काही मिळालेलं आहे, तरी तुम्ही बघा की चांगल्या-चांगल्या प्लेयर्सना सगळं मिळून तेव्हा त्यांचा ग्राफ खाली जातो. तर त्यांची काय परिस्थिती येते हे आपण आपण बघितलेलं आहे. काही लोकांच्या तोंडून ऐकलेलं सुद्धा आहे. ठीक आहे. सो क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की इट इज अ काय म्हणतात इट इज अ लेव्हलर. तो लगेच लेव्हल करणार. सो क्रिकेटमध्ये जमिनीवर जेवढे तुम्ही राहा, तेवढे तुम्ही आताला तेवढे तुम्ही मोठी भरारी घ्या. सो जमिनीवर राहणं, एका टीमसाठी एका निष्ठेने खेळणं आणि एका टीमला कन्सिस्टंटली जोवर तुम्ही 5-6 वर्ष देणार नाही, तोपर्यंत तुम्ही मोठे क्रिकेटर घडू किंवा बनू शकत नाही. हे म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्स होता आणि 18 वर्षे मी एक जी टीम चालवतोय, त्याच्यातनं मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला पण एक AK स्पोर्ट्सची अशाच काय म्हणतात असेच उपक्रम किंवा अशाच पद्धती एक रिअलिस्टिक पिक्चर क्रिकेट वर्ल्डला द्यावं, टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्डला द्यावं. हीच निराहा नवीन पिढीला एक सांगणं आहे, खेळा तुम्ही. कुठलाही स्पोर्ट्स खेळा. क्रिकेटच असं नाही, कोणताही स्पोर्ट्स खेळा. पण एज्युकेशनवरती तुम्हाला गरज आहे. एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. खेळता-खेळता शिका. शिकता-शिकता खेळा. खूप गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही जरा मागे जाल, तर असे खूप मोठे-मोठे प्लेयर आहेत. तर त्यांचे खूप मोठ्या लेव्हलचे प्रॉब्लेम झाले आहेत. आज त्यांना असं सांगू नये, पण हे सांगितल्यावरती त्यांना सुद्धा जवळ कळेल, की आज ते जरा 200 दे रे, जरा 100 दे रे, अशी परिस्थिती निर्माण होते. त्याचं कारण आहे तेच. म्हणून शिक्षण आणि क्रिकेट याचा ताळमेळ व्यवस्थित साधला तर मग तुम्ही जग जिंकू शकता. या चर्चासत्रात भाग घेतलात, मन मोकळं केलं, अनुभव कसा राहिला? अरे यार सुपर्ब! AK स्पोर्ट्स थँक यू.
एक स्पोर्ट्स इव्हेंट. थँक्यू मनीष, तुम्ही तर खूप सुंदर कॉमेंट्री करता, त्याच्याबद्दल वाद नाही, असे असंख्य आहेत, पण तुम्ही पण छान करता. आणि सगळ्या इव्हेंटवाल्यांना पण धन्यवाद की तुम्ही आम्हाला संधी दिली इथे. आणि हे करत असताना एका व्यक्ती, हे तिघेच नाही आहेत, त्याच्या मागे पण पूर्ण डिपार्टमेंट आहेत आणि ते सगळे आपापलं काम करत असतात. एवढं सोपं नाही की आपण इकडे 1-1.5 तासाचा इंटरव्ह्यू देतोय आणि ते नुसते बसले असं नाही, ते पण कामात या गोष्टीला कॉन्सन्ट्रेट करत असतात. तर त्यांना पण हॅट्स ऑफ. आणि पुन्हा एकदा AK स्पोर्ट्स इव्हेंटला हॅट्स ऑफ की असं काहीतरी बदल घडून आणा की तुम्ही लाईफ टाईम लक्षात राहाल. बस. हो सर. खरंच थँक्यू व्हेरी मच. मी सगळ्यांचे आभार मानेन. PK स्पोर्ट्सच्या एंटायर किकचे अजित पुत्रन सर असतील, मनीष तू स्वतः असशील, तुझं मराठीवरचं जे प्रभुत्व किंवा जी पकड आहे ती खूप चांगली आहे. किंवा कॉमेंट्रीमध्ये कसं असतं की नुसतं कॉमेंट्री करणं किंवा फक्त बोलणं इम्पॉर्टंट नसतं. राईट टाईमला राईट शब्द यूज करणं, राईट प्रोव्हर्ब्स यूज करणं किंवा तुम्हाला क्रिकेटच्या खेळाबद्दल जेव्हा तुम्ही कोणाला समजवत असता त्याला ते एक रॉ लँग्वेजमध्ये जेव्हा किंवा त्याला समजलं पाहिजे की आपण काय म्हणतोय. नुसतं येऊन आपण बोलणं ही इम्पॉर्टंट नसतं. त्या पर्टिक्युलर टायमाला खेळामध्ये काय चाललंय, कुठली गोष्ट होतेय, त्या पद्धतीने तुम्ही ऑलवेज कॉमेंट्री करता. आणि सर्वात मोठा म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की मी चंद्राबरोबर इथे बसलेला आहे. खरं तर ह्याची तेवढी कसं आहे त्याचं टॅलेंट आहे तेवढा. संधी दिली. त्याबद्दल मी खरंच AK स्पोर्ट्स इव्हेंटच्या आणि सगळ्यांचे आभारी आहे. सगळ्या पदार्थांनी गुड लक विश केलं. मी अजित पुत्रांबद्दल बोलायचं राहिलं की अजित पुत्रान वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, रणजी ट्रॉफीच्या लेवलला पोहोचलेला प्लेअर होता. काही गोष्टींनी तो मागे राहिला. टेनिस बॉलचा पण जबरदस्त ऑलराऊंडर, लेदर बॉलचा ऑलराऊंडर. या कार्यक्रमासाठी तो सातत्याने एकेकाला कॉल करतोय. सातत्याने, असं नाही की एक कॉल केला आणि गप्प बसला. कंसिस्टेंसी उसका कॉल आ रहा है, चंद्रा ऐसा करने का, वो ऐसा करने का, वो उसको बोलना, इसका उसका नंबर देना, सातत्याने. त्याचे एक बरेचसे किस्सेपैकी एक छोटासा किस्सा मी तुमच्याकडनं परमिशन घेतो. आम्ही हरेरामच्या टीममध्ये खेळायला गेलो पांजूला. आणि एक किस्सा असा होता की मॅकडॉल समोर होती, जम्बो वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ऑलराऊंडर, त्याच्याबरोबर मॅच असताना मॅच एकदम हारायच्या मोडवरती होती. शेवटचा बॉल काहीतरी तो होता आणि 1 ओव्हर बाकी होती आणि ती अजितची बाकी होती. आणि त्या गटागटीमध्ये याचा तर हुल जापडिंगमध्ये जम्बो मागे पुढे झाला आणि आम्ही मॅच हारलो. या प्रकारे मी इथे बघितलं आणि इथे स्लो मारला, तो डायरेक्ट स्टंपला लागला आणि जम्बो आउट झाल्यानंतर अजित माझ्याकडे येऊन मला बोलतो, "अभी देख चंद्रा, अजित क्या चीज है, देख तू, अभी देख तू क्या चीज है." आणि अफसरचा मेडन, लास्ट ओव्हर मेडन आणि मॅच आम्ही जिंकलो. आणि जास्त नाही, काय 4-5च रन पाहिजे होते. पण तसा हा अजित पुत्रन फॅब्युलस प्लेअर, म्हणजे सगळ्या बाबतीत, लेदर बॉल म्हणा, रबर बॉल म्हणा, टेनिस बॉल म्हणा, हलका बॉल म्हणा, सगळ्या पार्टमधून गेलेला तो कसलेला खेळाडू आणि मला सिनियर आहे. सिनियर. तर खूप मजा आली तुमच्याशी चर्चा करून. खूप चांगलं ऐकायला मिळालं, तितकंच चांगलं शिकायला सुद्धा मिळालेलं आहे. आणि त्याचमुळे तुमच्या ज्या फ्युचर गोल्स आहेत त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये चर्चा करण्यासाठी आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत धन्यवाद.